myself, Mr. Devre Anil, and today we are discuss about the fundamental principles of microbiology. Right? Okay, so start today's topic. Okay, so what content today we are to discuss? First of all, the definition, then histological development, then classification of the microorganism. Okay, including the microorganism, bacteria, protozoa, right? After that, the fungi, viruses, and then how to isolate the bacteria, how to isolate the protozoa, right? After that, how to isolate the fungi, right? And staining of the bacteria as well as staining of protozoa and how to stain the fungi, and last one the references, right now. तर आज आपण एवढं सगळं टॉपिक कव्हर करणार आहेत. ओके, सो स्टार्ट. What is the definitions of the microbiology? Okay. ओके, ही डायग्राम सगळ्यांना दिसत असेल. कसं डायग्राम आहे? याच्यात नंबर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, राईट ना. कोणते कोणते ओळखता येणार आहे बघू आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये, आपल्याला कळेल ते कोणते कोणते हे ना. याच्यात तुम्हाला फंगाई दिसत असतील, याच्यात तुम्हाला बॅक्टेरिया दिसतील, याच्यात तुम्हाला व्हायरसेस दिसतील, हे ना. आणि मेन म्हणजे याला बघण्यासाठी एक दुर्बीण लागलेले आहे ना. इमेज मध्ये सगळं काही या नंबर्स ऑफ मॅक्रोस ऑर्गॅनिझम आपल्याला पाहण्यासाठी दुर्बीणची गरज आहे ना. बिकॉज वी कांट सी द अवर नेकेड आय. बरोबर आहे ना, आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही मॅक्रोझमला, है ना. तर आपल्याला काय लागणार आहे? स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे ना. आता कोणते इन्स्ट्रुमेंट लागतात, काय लागणार, आपण ते नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघूच. ओके, सो मूव ऑन द अवर नेक्स्ट स्लाइड. तर याच्यात आपल्याला दिले डेफिनेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट ना. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम, सॉरी मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीला आपण तर कधी मायक्रोबायोलॉजी हा जो वर्ड आहे, राईट ना, याला जर आपण ब्रेक केला, है ना, याला आपण ब्रेक केला, फॉर एक्झाम्पल मायक्रो वेगळा काढला, राईट, बायोला वेगळा केला, आणि शेवटीला जो आहे तो लॉजी त्याला वेगळा केला, है ना. आणि तिघांची जर मिनिंग आपण मराठीत घेतलं, है ना, तर मिनिंग का तो मायक्रो इज नथिंग बट व्हॉट इट इज, मराठीत आपण त्याला बोललो की सूक्ष्म, है ना, अशी सूक्ष्म. बायो इज नथिंग बट व्हॉट इट इज, मराठीत आपण त्याला बोललो की जैविक म्हणजे जिवंत, बरोबर. आणि लॉजी इज नथिंग बट व्हॉट इट इज अ स्टडी, राईट ना. हा, आपण काय करणार आहे, तिघांना एकत्र करून घेणार आता, बरोबर. जसं मायक्रो म्हणजे सूक्ष्म, राईट, बायो म्हणजे लिव्हिंग, राईट ना, अँड लॉजी इज नथिंग बट व्हॉट इट इज अ स्टडी, है ना. तर आपल्याला काय करायचं आहे, सूक्ष्म जीवाचा स्टडी करायचा, राईट. हा, तर हा त्याचा मिनिंग असतो मायक्रोबायोलॉजीचा, राईट ना. याला आपण सायंटिफिकली जरी डिफाईन केलं, तर सायंटिफिकली डिफाईन करत असताना आपण कशी लिहिणार याची डेफिनेशन. सो मायक्रोबायोलॉजी कॅन बी डिफाईन्ड ॲज मायक्रोबायोलॉजी इज द स्टडी ऑफ बायोलॉजी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट, जे मी तुम्हाला मराठीत सांगितलं, है ना. आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे कोणाचा, मायक्रो ऑर्गॅनिझम. आपण कोणते, बायो म्हणजे जे जिवंत आहेत ते, राईट ना. त्यात आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो मायक्रोबायोलॉजी, राईट ना. हा, ब्रॅकेटमध्ये आपण त्याला मायक्रोस बोललेले व्हाय, बिकॉज कधी कधी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमला मायक्रोब्स पण म्हणतो, है ना. तो एक मार्काला क्वेश्चन पडू शकतो एमसीक्यूज मध्ये, है ना. नॉट 100% पण 20-30% चान्सेस आहेत की याच्यावरती क्वेश्चन पडेल, है ना. फक्त लक्षात राहू द्या. हा, आणि देन मेडिकल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रोबायोलॉजी तर आपल्याला कळलं, इट इज द स्टडी ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम, राईट ना. इट इज द स्टडी ऑफ द लिव्हिंग मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, सो व्हॉट इज द मेडिकल. हा, सो मेडिकल इज नथिंग बट व्हॉट इट इज अ मेडिकल बायो मायक्रोबायोलॉजी डील्स विथ द मायक्रोऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस द इन्फेक्शन डिसीज. हे बघा, इन्फेक्शन डिसीज इन द ह्युमन, है ना. इट्स कॉल्ड ॲज अ मायक्रोबायोलॉजी, है ना. याला मायक्रोबायोलॉजी नाही, याला मेडिकल मायक्रोबायोलॉजी म्हणतात. कोणाला, असे मायक्रोऑर्गॅनिझम आपण स्टडी करतोय, है ना. कसला स्टडी करणार आहे, जे मायक्रोऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये इंटर केल्यानंतर, राईट ना, मायक्रोऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये इंटर केल्यानंतर काय आपल्या बॉडीमध्ये त्यांची ग्रोथ होते, राईट ना. ते ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला काय देणार, हार्मफुल इफेक्ट. कोणता इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट, है ना. मग आता कोणता हार्मफुल इफेक्ट देतो, काय देतो, आपण ते बघणार आहे, है ना. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपल्याला जे इन्फेक्शन होतं, है ना, तर त्याला आपण म्हणतो, त्याचा स्टडीला आपण म्हणतो मेडिकल मायक्रोबायोलॉजी, राईट. आय होप तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाले असेल, व्हॉट इज द मायक्रोबायोलॉजी, व्हॉट इज द मेडिकल मायक्रोबायोलॉजी, है ना. ओके, सो मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला बघायचं आहे की हिस्टोलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे मायक्रोबायोलॉजी मध्ये कोणी आणि कोणत्या शास्त्रज्ञाने सायंटिफिकने काय काय केलेले, है ना, ते या स्लाइड्स मध्ये ही आणि याची येणारी पुढची स्लाइड, है ना. याच्यामध्ये एक मार्क क्वेश्चन 101% येणार म्हणजे येणार, है ना. त्याच्यामुळे थोडं लक्ष द्या. एकदम मी जसं की हार्ड पण नाही, फक्त नावं लक्षात ठेवायची, कोणता सायंटिस्ट आणि त्याने काय वर्क केलेलं आहे किंवा त्यांनी काय शोध लावलेला, है ना, हे आपल्याला बघायचं.
1 मार्काला 101% क्वेश्चन येणार म्हणजे येणार, राईट ना. हा, सो लेट स्टार्ट. व्हॉट इज द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ द मायक्रोबायोलॉजी, राईट. सो मायक्रोबायोलॉजी वी आर ऑलरेडी डिस्कस इन अ प्रिव्हियस स्लाइड, राईट, विथ द डेफिनेशन्स, है ना. त्याला आपण मायक्रोस पण म्हणतो. आर नॉट विजिबल टू अवर नेकेड आय. आधीच बोललो की आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही. वाय? बिकॉज इट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट इन साईज. हा, ते साईज मध्ये इतके स्मॉल असतात ते आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही. मग आपल्याला त्याला बघण्यासाठी हे ना दे कॅन सीन ओनली द मायक्रोस्कोप. कशाने पाहणार आपण त्याला? बाय युझिंग द मायक्रोस्कोप, है ना, सच एज द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्याने आपण काय बघणार आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमला, बाय युझिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट. आयदर कंपाऊंड मायक्रोस्कोप और आयदर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, राईट. ओके. आता हा सायंटिस्ट बघा, ह्या सायंटिस्टचं नाव काय? अँटोनी वॉन लिओहुक, राईट. याने काय केलेले? या शास्त्रज्ञांनी डिस्क्राईब केलेल्या बॅक्टेरियाला, बरोबर, या शास्त्रज्ञांनी, या सायंटिस्टने काय केलेले? डिस्क्राईब केलेल्या बॅक्टेरियाला, बरोबर आहे ना. कसं कसं? बाय युझिंग द लेन्सेस, राईट ना. लेन्सेस वापरून, है ना. आता याला मी पूर्ण रीड करतो. द अँटोनी वॉन लिओहुक ऑफ द हॉलंड वॉज द फर्स्ट ऑब्झर्व अँड डिस्क्राईब द बॅक्टेरिया. ही वॉज द ड्रॅपर बाय द प्रोफेशन. त्याचा प्रोफेशन होता ड्रॅपर, बट हिज हॉबीज वॉज टू ग्रीन द लेन्सेस अँड सी द ऑब्जेक्ट थ्रू देम, है ना. तो लेन्सेस वापरून काय बघायचं? त्याच्या लेन्सेस वापरून तो बघायचं की त्याच्या आत काय. तर त्यांनी बॅक्टेरियावरती जो स्टडी केला, है ना, म्हणजे त्याला ते सूक्ष्मजीव दिसला आणि त्याला त्यांनी बॅक्टेरिया नाव दिला, है ना. कोणी? अँटोनी वॅन लिओहुक, है ना. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. 1 मार्काला क्वेश्चन असाही शिकतो, हुज फर्स्ट डिस्क्राईब द बॅक्टेरिया, है ना. तर तुम्हाला लॉट्स ऑफ ऑप्शन असतील, त्याच्यामध्ये तुमचा ऑप्शन राहणार आहे पहिला कोणता? अँटोनी वॉन लिओहुक. तर तुमचा राईट आन्सर तो राहणार आहे. लक्षात ठेवा, 1 मार्काला क्वेश्चन 101% येणार आहे ना. देन दुसरा सायंटिस्ट कोणता आपला? लुईस पाश्चर. ऐकलं असेल लुईस पाश्चरचं नाव तुम्ही 12th पण, राईट. तर लुईस पाश्चरने काय केलेले? याने काय केलं? बॅक्टेरियोलॉजिकली म्हणजे डेव्हलप काय केले? बॅक्टेरियोलॉजिकली स्टडी केला होता. मायक्रोबायोलॉजी आपला बॅक्टेरियोलॉजिकलचा स्टडी केला होता. कोण होता तो सायंटिस्ट? लुईस पाश्चर, है ना. कोणत्या प्रोसेसने केलं होतं? ती प्रोसेस आहे फर्मेंटेटिव्ह प्रोसेस, है ना. कोणत्या प्रोसेसने केलं आहे? फर्मेंटेटिव्ह प्रोसेसने केलेलं आहे, बरोबर आहे ना. आणि मेन म्हणजे यांनी जो शोध लावला, है ना, तो कसला शोध लावला? स्टेरिलायझेशनचा टेक्निक, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमला स्टेरिलाइज करायचं असेल तर त्या स्टेरिलायझेशन टेक्निक लुईस पाश्चरने शोधून काढलेले आहेत, है ना. हा क्वेश्चन पडू शकतो एमसीक्यू मध्ये की हु इज द डिस्क्राईब और हु इज द इंट्रोड्यूस द टेक्निक्स ऑफ द स्टेरिलायझेशन, है ना. तुम्हाला ऑप्शन मध्ये लॉट्स ऑफ सायंटिस्टचे नाव असतील, त्याच्यात तुम्हाला लुईस पाश्चर वरती क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला 1 मार्क मिळेल, है ना. ॲज वेल एज त्यांनी काय केलेले? वॅक्सिन डेव्हलप केलेली. कोणती? हायड्रोफोबिया. याच्यावरती गॅरंटी नाही की याच्यावरती क्वेश्चन पडेल असं की हुज डिस्क्राईब और हुज द डेव्हलप द वॅक्सिन्स ऑफ द हायड्रोफोबिया, है ना. तर फक्त लक्षात ठेवा तुम्हाला स्टेरिलायझेशन ही प्रोसेस त्यांनी डेव्हलप केलेली, राईट ना. त्याने मायक्रोबायोलॉजिकली स्टडी केलेला बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन, राईट. अँड द सायंटिस्ट नेम ऑफ लुईस पाश्चर, राईट. ओके. सो मूव्ह ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. त्याच्यात आपल्याला काय दिले? ओके. हा, रॉबर्ट कॉच. हा सुद्धा तुम्ही नाव ऐकलं असेल, रॉबर्ट कॉच, राईट ना. रॉबर्ट कॉच 12th मध्ये तुम्ही ऐकलं असेल. हा एक सायंटिस्ट होता जर्मनचा, राईट ना. जर्मनचा सायंटिस्ट होता. यांनी शोध काय लावलेला आहे? तर स्टेनिंगच्या टेक्निकली शोधून काढला. स्टेनिंग. आता स्टेनिंग काय असतं किंवा स्टेरिलायझेशन कसं करतो हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये 100% बघणार आणि क्लिअर होईल ते, है ना. फक्त लक्षात ठेवतो त्यांनी स्टेनिंगचे जे टेक्निक आहेत, है ना, त्याला डिस्क्राईब केलं त्यांनी. कोणी? रॉबर्ट कॉचनी, है ना. तर हे लक्षात ठेवा, याने काय केलेलं आहे? स्टेनिंगच्या टेक्निकला डिस्क्राईब केलेले आहे, राईट ना. ऍज वेल त्यांनी काय केलेलं आहे की अशा मेथड शिकून काढला जेणेकरून आपण बॅक्टेरियाला काय करू शकतो? ऑप्टेन करू शकतो बाय युझिंग द प्युअर कल्चर, है ना. कल्चर मीडिया माहिती असेल तुम्हाला. कोणत्याही मायक्रोऑर्गॅनिझमची जर ग्रोथ करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक सुटेबल मीडिया लागतो, है ना. त्या मीडियामध्ये काय होतं? मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होती. मग तो आयदर बॅक्टेरिया असेल, आयदर फंगाई असेल, आयदर प्रोटिस्टा असेल और आयदर व्हायरस असेल, वट जे पण असेल ते, है ना. तर त्याला ग्रोथ करण्यासाठी आपल्याला कल्चरचा उपयोग लागतो, त्याला आपण म्हणतो मीडिया, है ना. तर त्या मीडियामध्ये त्याचं डेव्हलपमेंट होतं आणि ते शोधून काढलेलं आहे रॉबर्ट कॉचनी, राईट ना. आणि ऍज वेल एज त्यांनी स्टेनिंगचे टेक्निक सुद्धा शोधलेले आहेत, हे ना. तर हे पण लक्षात ठेवा. आणि लास्ट सायंटिस्ट आहे ज्याचं नाव आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, हे ना. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी डिस्कवर केली पेनिसिलिनला, बरोबर. कोणत्या काळात? यांनी सन 1929, है ना, या वर्षामध्ये त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंगने, है ना. 100% क्वेश्चन येणार आहे याच्यावरती, बिकॉज इट इज अ पेनिसिलिन विथ द वर्ड, इट इज अ अँटीबायोटिक. पेनिसिलिन का ही अँटीबायोटिक आहे, राईट ना. तर ती अँटीबायोटिक आपण काय वापरतो? टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम एज वेल एज टू ग्रोथ
ग्रोथ जी मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ असते त्याला आपण काय करतो डिक्रीज करतो. त्यासाठी आपण वापरणार आहे पेनिसिलिन. एक्झाम्पल कोणते कोणते पेनिसिलिनची अमॅक्झोसिलिन, पोटॅशियम क्लोराइड म्हणा 365 आणि आहे ते भरपूर मेडिकलला तुम्हाला भरपूर भेटतील है ना. तर ते अमॅक्झोसिलिन हा कोणाचा क्लासचा आहे, हा पेनिसिलिन क्लासचा आहे राईट ना. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग है ना. आणि कोणत्या सणामध्ये लावलं, 1929 है ना. तर असे जे क्वेश्चन हे गव्हर्नमेंट फार्मसीच्या एक्झामला पण येतात है ना. तर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट युनिट है ना, प्रिन्सिपल्स ऑफ फंडामेंटल मायक्रोबायोलॉजी. लक्षात ठेव है ना. आपण टोटल नंबर ऑफ 4 सायंटिस्टचे नाव पाहिले, रॉबर्ट कोच, अलेक्झांडर फ्लेमिंग राईट. त्यांचा पण वर्क पाहिलं त्यांनी काय केलं ते राईट ना. लुईस पाश्चर ॲज वेल एज अँटोनी वॉल, लिओ हुक हे ना, हे लक्षात ठेव. ओके, सो मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. त्याच्यात ओके हा, देन क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम राईट ना. आता मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला कळलं असेल, व्हॉट इज अ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम हा काय एक सूक्ष्म जीव आहे ना. ऑर्गॅनिझम इज नथिंग बट व्हॉट इट इज अ, आपण म्हणतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम राईट ना. हा, त्याचं क्लासिफिकेशन पडले प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. त्याच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन पडले. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक काय असतो इन शॉर्ट सांगतो तुम्हाला आहे ना. इथं बघा, प्रोकॅरियोटिक आर द ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ right, that consists of a single prokaryotic cells, and eukaryotic cells are found in the plant, animal, fungi and protist. They range from the 10 to 100 micrometer in the diameter and their DNA is contained within a membrane bound nucleus है ना. So prokaryotic and eukaryotic is nothing but a what, it is a called as a cell. हे काय सेल राईट ना. तो सेलचे किती टाईप पडतात, 2 टाईप पडतात राईट. एक कोणती प्रोकॅरियोटिक आणि दुसरी कोणते युकॅरियोटिक राईट ना. तर मग प्रोकॅरियोटिक सेल्स वाले कोणते असतात मायक्रोऑर्गॅनिझम, तो असतो आपला बॅक्टेरिया राईट. प्रोकॅरियोटिक सेल्स वाला जो मायक्रोऑर्गॅनिझम असतो तो असतो आपला बॅक्टेरिया. आणि युकॅरियोटिक सेल्स वाले जे असतात ते कोणते कोणते असतात, एल्गी, प्रोटोझोआ, फंगाय राईट ना, इन्क्लुडिंग अॅनिमल्स असो, म्हणजे आपण स्वतः हे ना. आपण आपल्यामध्ये पण कोणती सेल्स आहे, युकॅरियोटिक राईट ना. हे बघा इथं दिले, रीड करतो. इथं दिले की युकॅरियोटिक सेल आर द फाउंड इन द प्लांट्स मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील, अॅनिमल्स मध्ये राईट ना. म्हणजे आपण ह्युमन्स ऑल्सो अॅनिमल्स राईट ना. देन फंगाय, प्रोटिस्टा हे ना, हे आपल्याला युकॅरियोटिक सेल्स वाले असतात राईट. आणि देन व्हायरसेस राईट. थर्ड कोणता आपला व्हायरसेस है ना. देन मूव ऑन करू नेक्स्ट स्लाइड होती. आपण आता पाहिले की क्लासिफिकेशन पाहिले आपण मायक्रोऑर्गॅनिझमची राईट ना. प्रोकॅरियोटिकच्या आणि युकॅरियोटिक वाले सेल्स वाले कोणते कोणते मायक्रोऑर्गॅनिझम असतात राईट. बॅक्टेरिया, देन आपण पाहिलं अल्जी, देन प्रोटोझोआ, देन फंगाय अँड देन व्हायरस. आता इन डिटेल मध्ये बॅक्टेरिया काय, बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन काय राहतात, बॅक्टेरियाच्या स्टेरिंगच्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत, बॅक्टेरियाच्या आयसोलेशनच्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत हे ना. हे आपण आता नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार राईट. ओके, सो मूव ऑन ओव्हर नेक्स्ट स्लाइड. त्याच्यात आपल्याला दिलं बॅक्टेरिया. ओके, आता आपल्याला बॅक्टेरिया स्टडी करायचा, तर बॅक्टेरिया काय आहे, तर बॅक्टेरिया इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मायक्रो ऑर्गॅनिझम राईट ना. हा एक काय मायक्रो ऑर्गॅनिझम जो आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही है ना. आपल्याला त्यांना पाहण्यासाठी काय लागणार आहे, एक स्पेसिफिक इक्विपमेंट, त्याचं नाव आहे मायक्रोस्कोप राईट ना. हे बघा, बॅक्टेरिया इज अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग थिंग्स राईट that can see only special equipment. कोणते इक्विपमेंट, मायक्रोस्कोप. मग तो आहे जर आपला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असेल और आयदर आपला कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल है ना. त्याच्यानंतर बॅक्टेरिया एक्झिट इज न लार्ज नंबर ऑफ एअर, वॉटर, सॉइल, प्लांट अँड बॉडीज ऑफ द पीपल अँड अॅनिमल्स राईट. आता बॅक्टेरिया आपल्याला कुठे कुठे बघायला भेटतो, एअरमध्ये, हवेमध्ये. सगळ्यात जास्त हवेमध्ये, वॉटरमध्ये असतात है ना. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला वॉटरचं एक्झाम्पल देतो. व्हाय, बिकॉज वॉटर आपण डेली रुटीन मध्ये कंटिन्युअसली वापरला जाणार आहे आणि एअर पण आपण कंटिन्युअसली वापरतो है ना. एअर म्हणजे एअर मध्ये काय आपण ऑक्सिजन घेतो ना डेलीला, हा तर कशाद्वारे घेतो, एअरद्वारे बरोबर आहे. एअर मध्ये काय राहणार आहे, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आपण घेताना सगळे घेतो एअर है ना. मग आपल्या बॉडीमध्ये फक्त एअर जाते आणि आपण बाहेर फेकताना काय घेतो, कार्बन डायऑक्साईड है ना. हे डेली रुटीन वरती आपण डेली घेणार म्हणजे घेणार, कारण की आपल्याला जगण्यासाठी एअर, ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे राईट ना. मग त्या एअर मध्ये सुद्धा आपले बॅक्टेरिया प्रेझेंट असू शकतात म्हणजे काय असतातच राईट. ओके, देन वॉटर, वॉटर मध्ये पण काय राहणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणता, बॅक्टेरिया है ना. हा त्याचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आता वॉटर आपण डेलीला पण घेतो है ना, ड्रिंक करण्यासाठी ऍज वेल एज आपण जे पण घरी बनवतो स्वयंपाक त्यासाठी पण लागतो. इंडस्ट्रियल युजेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वॉटरचा यूज आहे ना. ते आयदर केमिकल इंडस्ट्री असेल और आयदर ते फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, वॉटर सुद्धा राहणार आहे. वॉटर वापरणार आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपला काय राहणार आहे, बॅक्टेरिया. सॉइल मध्ये पण राहणार आहे, प्लांट्स मध्ये पण राहणार आहे, अँड बॉडीज ऑफ द पीपल्स अँड अॅनिमल्स राईट ना, इथे पण राहणार आहे. आता बॅक्टेरिया हा एक असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर राईट ना, हा कुठे एंटर करतो, आपल्या बॉडीमध्ये है ना, बाय
द एअर ऑर वॉटर, राईट ना. ड्रिंक करताना आपण घेतला त्यावेळेस किंवा एअर मध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस आहे ना. म्हणून आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला सगळ्यात पहिले पेपर्स काय करतात, औषध तर देतात 100%, पण त्याच्यावरती डॉक्टर काय म्हणतात की तुम्हाला गरम पाणी पिवं लागेल, कोमट पाणी पिवं लागेल. व्हाय? हा, कारण की आपल्या बॉडीमध्ये काय केलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला किल करण्यासाठी आपण जी मेडिसिन देणार आहे ती पण काय करते, ती मायक्रोऑर्गॅनिझमला किल करणार आहे. बरोबर आहे ना. मग आपल्याला पण वॉटर याच्यामुळे गरम करावं लागतात की ते हायर डिग्री सेन्सिटिव्हिटी जेव्हा त्याला भेटते तर त्या कंडिशनला तो काय होतो, डेड होतो, मरतो. कोण? बॅक्टेरिया. बरोबर आहे ना. मग आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया जाणार नाही, राईट ना. त्याच्यामुळे डॉक्टर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रिफरन्स करतात काय, की आपल्याला कोमट पाणी प्यावं लागेल है ना, आजारी पेशंट असेल तर है ना. आता अँटीबायोटिक वगैरे जे असतील ते पण काय काम करतात, अँटीबायोटिकचं कामच काय है ना, दे वर्क ॲज अ इनिबिट द मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ ऑफ द मायक्रोझम, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथला काय करतो, इनिबिट करतो, म्हणजे काय करतो, कमी करतो है ना, किंवा किल करतो, राईट ना. आपण जे पण टॅबलेट्स घेतो, अँटीबायोटिक घेतो ते है ना. आता कोणते कोणते डिसीज होतात, काय होतात, इथं मी लिहिलेले आहे ना. ते इन्फेक्शन डिसीज वगैरे होतात. त्याच्यानंतर आपल्याला कोलेरा पण होतो, लेप्रोसी पण होतो, राईट, ट्युबरक्युलोसिस पण होतो, नंतर प्लॅगी पण होतो, नंतर सिफिल्स, देन अँथ्राक्स. याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर डिसीज आहेत. तुम्ही नेटला सर्च केला तुम्हाला 100% भेटेल है ना. तर लेप्रोसी आणि ट्युबरक्युलोसिस याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. व्हाय? बिकॉज याच्यावरती लेप्रोसीवरती आणि ट्युबरक्युलोसिस वरती गव्हर्नमेंट एक्झामला क्वेश्चन येतातच. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक याच्यात एक तरी क्वेश्चन पडलेले आहेत ट्युबरक्युलोसिस अँड लेप्रोसी मध्ये. तर तुम्हाला क्वेश्चन कसा बोलू शकतो की लेप्रोसी म्हणजे कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होऊ शकते है ना, असा क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगाई असेल, प्रोटोझो असेल, तर तुमचा राईट ऑप्शन करणार आहे बॅक्टेरिया, राईट ना. कारण की बॅक्टेरियाच्या ग्रोथमुळे आपल्याला लेप्रोसी होऊ शकते आणि ट्युबरक्युलोसिस होतो, म्हणजे टीबी है ना, ट्युबरक्युलोसिस होऊ शकते. तर या दोन याच्यावरती डिसीजवरती तुम्हाला क्वेश्चन पडू शकतो. तर ते लक्षात ठेवा, कारण की लेप्रोसी आणि ट्युबरक्युलोसिस कॉज द फ्रॉम बॅक्टेरिया. बॅक्टेरियापासून हा डिसीज आपल्याला होत असतो. कोणता कोणता? लेप्रोसी आणि ट्युबरक्युलोसिस. त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर आहेत, पण 100% चान्सेस आहेत फक्त या दोन वरती है ना. तर ते लक्षात घ्या. ओके, सो मूव ऑन आवर नेक्स्ट साइड. आपण नेक्स्ट साइड होते जाऊ. हा, आता इथं दिलं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द बॅक्टेरिया है ना. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पडणार नाही, बट व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया थोडी बहुत आयडिया पाहिजे आपल्याला, तर त्या हिशोबाने आपण बघू. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. तुम्हाला दिसत स्ट्रक्चर है ना. त्या स्ट्रक्चर मध्ये ही जी तुम्हाला लांब दिसते हेअर लाईक स्ट्रक्चर, इट इज व्हॉट, इट इज अ फ्लॅजिला. याला आपण काय म्हणतो? फ्लॅजिला म्हणतो, राईट. ओके, देन तुम्हाला इथं मेम्ब्रेन दिसत असेल, हे बघा, ही ब्लू कलरची दिसते आउटर लेअरची जी मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो? कॅप्सूल. इथे लिहिलं बघा, कॅप्सूल, राईट. त्याच्या आत अजून एक चॉकलेट कलरची लेअर आहे, राईट, दिसते सगळ्यांना. तर ती चॉकलेट कलरची लेअर इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ सेल वॉल. त्याला आपण काय म्हणतो? सेल वॉल, राईट ना. आणि थर्ड जी आहे ती येलो कलरची बघा है ना, थर्ड लेअर, तर ती काय आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर आहे ना, या प्रकारे. हा, आता ही कोणती सेल झाली आपली बॅक्टेरिया? ही युकॅरियोटिक सेल आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथं कॅप्सूलची एक आउटर लेअर आहे, बरोबर आहे ना. सॉरी, प्रोकॅरियोटिक लेअर. इट इज अ प्रोकॅरियोटिक सेल. ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. युकॅरियोटिक सेल्स मध्ये आपल्याला कॅप्सूल बघायला भेटणार नाही, डायरेक्ट आपल्याला काय भेटेल? सेल वॉल, सेल मेम्ब्रेन है ना, या प्रकारे. तर फक्त आणि फक्त बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कॅप्सूल बघायला भेटेल. आणि आपण बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चरला पण काय म्हणतो? इट इज अ कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर. व्हाय? बिकॉज त्याचा शेप कॅप्सूल सारखा आहे, राईट ना. देन तुम्हाला हे दिसत असतील बघा, हे राईट ना. इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ पायलस. याला आपण काय म्हणतो? पायलस. हे बघा तिथं पायलस दिलेले. मध्ये तुम्हाला हे जे ग्रॅन्युल्स दिसत आहेत है ना, तर ते रायबोझोम्स आहेत, सायटोप्लाझम्स पण येतं है ना. आणि नंतर तुम्हाला इथं ब्लू कलरचं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोडियम. काय म्हणतो त्याला? प्लाझ्मोडियम. आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे, इट इज अ डीएनए, इट इज अ न्यूक्लाइड, राईट ना. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं बॅक्टेरियाचा, राईट. बॅक्टेरिया इट इज अ व्हॉट, इट इज अ विच टाइप ऑफ द सेल? इट इज अ प्रोकॅरियोटिक सेल है ना. हे पण विसरू नका, कारण याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो एक मार्काचा. ओके, आय होप तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर मध्ये कळालं असेल की कोणते कोणते पार्ट्स असतात, काय काय असतात. तुम्हाला फ्लॅजिला माहिती पडायला असेल आता, की दिस इज अ फ्लॅजिला, राईट. इट इज कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर. आउटर लेअर जे असते ते कॅप्सूलचे असते, त्याच्या आतली जी लेअर असते 2 नंबरची, तिला आपण म्हणतो सेल वॉल, जी चॉकलेटी कलरची दिसते इथं तुम्हाला. ओके, नंतर थर्ड लेअर जी आहे ती येलो लाईक कलर आहे, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे दिसत आहेत आउटर लेअरला है ना, हेअर लाईक स्ट्रक्चर आहे त्याचे पण, त्याला पण म्हणतो पायलस, राईट. मध्ये तुम्हाला ग्रॅन्युल्स दिसत असतील, त्या ग्रॅन्युल्स मध्ये तुम्हाला रायबोझोम पण दिसत आहेत आणि तुम्हाला सायटोप्लाझम पण दिसतं, राईट. नंतर इकडे तुम्हाला या साईडला प्लाझमिड पण दिसते, अँड दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लाइड, राईट ना. सो इट इज अ स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. आय होप तुम्हाला कळालं असेल व्हॉट इज अ पार्ट्स, व्हॉट इज अ पार्ट्स ऑफ द बॅक्टेरिया, राईट ना. ओके, सो मूव ऑन अवर नेक्स्ट साइड.
हा, तर याच्यात आपल्याला बघायचं आहे की क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. आतापर्यंत आपण काय पाहिलं, बॅक्टेरियाची डेफिनेशन, व्हॉट इज द बॅक्टेरिया, राईट, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. देन आता आपण क्लासिफाय करणार आहे बॅक्टेरियाला. तर पहिला आपला जो क्लास आहे तो आपण कशाच्या बेसिसवरती केलेले आहे, बेस्ड ऑन ग्राम स्टेनिंग. सॉरी, हे ग्राम स्टेनिंग बेस्ड ऑन स्टेनिंग ओनली है ना. हे ग्राम स्किप करा डोक्यातून, म्हणजे याला काढून टाका. फक्त लक्षात ठेवा की बेस्ड ऑन स्टेनिंगच्या बेसिसवरती याचे आपण क्लासिफाय केले गेले, राईट ना. कशाच्या बेसिसवरती गेलेले, स्टेनिंगच्या बेसिसवरती. हा, मग त्याच्यात दोन टाइप्स आहे आपले, बरोबर. पहिला कोणता क्लास आहे आपला, ग्राम पॉझिटिव्ह अँड अनदर वन इज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, है ना. असे दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत ज्याला आपण क्लासिफाय केलेले बेस्ड ऑन देअर स्टेनिंग, है ना. ते स्टेनिंग इज नथिंग बट स्टेन म्हणजे काय, मराठीत आपण त्याला काय म्हणतो, डाग, डाग येणं, राईट ना. म्हणजे असे बॅक्टेरिया, ज्या बॅक्टेरियांना आपण काय करतो, सॉल्व्हंट्स वापरून, है ना, सॉल्व्हंट्स वापरणार आहे, त्या सॉल्व्हंट्स वापरून आपण त्याला डिटरमाइन करणार आहे, है ना. असे भरपूर बॅक्टेरिया असतात, ते स्टेन करतात, काही असतात स्टेन करत नाही, किंवा काही स्टेन करून कलर देतात, किंवा काही स्टेन करून कलर देत नाही. मग आता कोणता कलर देतात, आपण त्याला कोणता बॅक्टेरिया म्हणतो हे आपण बघणार आहे, है ना. आपला फर्स्ट क्लास आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आय होप तुम्हाला कळालं असेल की व्हॉट इज द स्टेनिंग. स्टेनिंग इज नथिंग बट व्हॉट, स्टेनला आपण मराठीत काय म्हणतो, डाग, है ना. मग ते डाग कशानुसार येतील, आपण विविध प्रकारचे काय वापरणारे, सॉल्व्हंट्स, है ना. ते आयदर ऑर्गॅनिक असेल, आयदर इनऑर्गॅनिक असेल, वॉटर जे पण असतील ते आपण सॉल्व्हंट्स वापरणार आहे, बरोबर आहे ना. जेणेकरून काय की त्यांना स्टेन येईल, म्हणजे त्यांना काय डाग लागेल बॅक्टेरियांना, बरोबर आहे ना. आणि त्यांच्या बेसिसवरती, म्हणजे ते स्टेन करतात की नाही घेतात, म्हणजे स्टेन घेतात की नाही घेतात ते, किंवा स्टेन घेतल्यानंतर कोणता कलर शो करतात, त्याच्या बेसिसवरती आपण त्यांना क्लासिफाय केलेले, राईट. ओके, सो फर्स्ट आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, त्याच्यात आपल्याला दिलंय की बॅक्टेरिया, हे बघा, बॅक्टेरिया टेक अप द ग्राम स्टेन. हा काय करतो, ग्राम स्टेनला घेतो, टेकअप करतो, राईट ना. अँड रेजिस्ट द डिकलरायझेशन अँड अपेअर द विच कलर, व्हायलेट कलर, लक्षात घ्या, व्हायलेट कलर, राईट. विथ दिस द स्टेन इज कॉल्ड एज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, बरोबर आहे ना. व्हायलेट कलर शो करतो, इट इज कॉल्ड एज अ, विथ बॅक्टेरिया इट इज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, पहिला, है ना. तर त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते, स्ट्रिप्टोकोकाय अँड स्टाफायलोकोकस, है ना. या असे बॅक्टेरिया आहेत जे स्टेन घेतात आणि कलर कोणता देतात, व्हायलेट कलर. कोणता कलर, व्हायलेट कलर, लक्षात ठेवा, है ना. अशा प्रकारच्या बॅक्टेरियाला आपण कोणता बॅक्टेरिया म्हणतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, है ना. ओके, आणि आपला नेक्स्ट क्लास आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, सो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्ये आपल्याला काय दिलंय की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे असे बॅक्टेरिया असतात जे स्टेन घेत नाही. हे बघा, बॅक्टेरिया इज नॉट टेक ऑफ ग्राम स्टेन, राईट ना. हे काय करत, स्टेन घेत नाही, बरोबर, डाग लागत नाही, है ना. सिन्स इट इज डिकलर्ड बाय कोणतं सॉल्व्हंट, ऑर्गॅनिक. काही वेळेस आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरले, राईट ना. दे टेक द काउंटर स्टेन, बरोबर आहे ना. आता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण वापरले तर ते काय करेल, काउंटर स्टेन करेल. आणि कोणता कलर शो करेल, इथे बघा तुम्हाला दिसतं, कोणता कलर शो करतो तो, रेड कलर, राईट ना. रेड कलर, आता रेड कलर शो करतो, मग त्याच्यामुळे आपण त्याला कोणता बॅक्टेरिया म्हणतो, इट इज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे असे बॅक्टेरिया जे स्टेन घेतल्यानंतर, म्हणजे स्टेन घेत नाही पहिले तर, है ना, आणि त्याच्यानंतर आपण त्याची ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स वगैरे वापरले, राईट ना, काउंटर स्टेन करतात, नंतर मग आपल्याला कलर शो करतात, कोणते, रेड कलर. मग आपण त्या बॅक्टेरियाला कोणता बॅक्टेरिया म्हणतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, है ना. मग त्याचं एक्झाम्पल आपल्याला काय दिलं आहे, सॅल्मोनिला अँड सिजेला. कोणता, सॅल्मोनिला अँड सिजेला, है ना. याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर एक्झाम्पल असू शकतात, बट मोस्टली हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन पडेल तर या दोन एक्झाम वरतीच पडेल, सॉरी, दोन एक्झाम्पल वरतीच पडेल, है ना. मग क्वेश्चन कसा पडू शकतो, तर तुम्हाला क्वेश्चन असाही असू शकतो की विच वन इज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, है ना. खाली तुम्हाला एक्झाम्पल्स असतील, ऑप्शन असतील, तर ऑप्शन मध्ये तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह मध्ये ग्राम निगेटिव्हचे पण देऊन टाकतील एक्झाम ऑप्शन, आणि ग्राम पॉझिटिव्ह पण देतील. मग तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचा आहे, है ना, या पद्धतीने. किंवा मग डायरेक्ट एक्झाम्पलचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल ते स्टेफोलोकोकस असं असेल, स्टेफोलोकोकस आर द डॉट 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 स्टेनिंग बॅक्टेरिया, है ना. असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर ते पण लक्षात घ्या, तुम्हाला विथ एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे, राईट, या पद्धतीने. ओके, सो मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघू परत क्लासिफिकेशन, राईट. आता याचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे, बेस्ड ऑन देअर शेप, है ना. म्हणजे बॅक्टेरियाचे जे शेप्स आहेत त्या शेपच्या बेसिसवरती आपण त्याला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे, है ना. आता पहिला जो शेप आहे तो पहिला कोणता आहे, स्पेरिकल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ओव्हल शेप, राईट ना. स्पेरिकल किंवा ओव्हल शेप वाले जे असतात, है ना, तर ते कोणत्या बॅक्टेरिया असतात, एक्झाम्पल दिले मी, कोकाय, बरोबर आहे ना. तर कोकाय जे असतात हे याचा शेप कसा असतो, एक तर स्पेरिकल असतो किंवा मग ओव्हल असतो, राईट ना, या पद्धतीने. ओके, देन आपला दुसरा एक्झाम्पल दिला गेलेला आहे, सॉरी, दुसरा क्लास आपला जो आहे तो कोणता आहे, रॉड शेप सेल्स, है ना. म्हणजे अशा बॅक्टेरिया असतील ज्यांचा शेप कसा राहणार आहे, रॉड लाईक, है ना. रॉडचे जसे असतात ना, सेम लाईक तसं स्ट्रक्चर राहणार आहे. मग त्याला आपण कोणतं म्हणतो, बेसिलाय, है ना. बेसिलाय जे असतील ते रॉड शेपचेच असतात, राईट. देन पॉमा शेपचा असेल किंवा करू शेप असेल, राईट ना. तर ते कोणते असतात, वायब्रस.
है ना, ते कोणते वेक्टर वेक्टर. देन फोर्थ आपला क्लास आहे रिजिड स्पायरल फॉर्म, है ना. आता रिजिड स्पायरल फॉर्मचा जो शेप असतो ते कोणते वेक्टर असतात, ते आपला स्पायरल वेक्टर असतात. कोणता स्पायरल, राईट ना. ओके. देन आपला पाचवा क्लास आहे फ्लेक्झिबल स्पायरल फॉर्म. कोणता? फ्लेक्झिबल स्पायरल फॉर्म, बरोबर आहे ना. तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? स्पायरो पॅचेस, है ना. हे सहावा कोणता आपला ब्रांचिंग फिलामेंट फॉर्म, बरोबर. एक्झाम्पल कोणता? एक्झाम्पल कोणता आहे? ऍक्टिनोमायटेसिस, राईट. आणि लास्ट आपला आहे सेल वॉल डिफिशियंट फॉर्म. एक्झाम्पल मायकोप्लाझोडम, है ना, मायकोप्लाझोडम. या पद्धतीने तर असे यांचे आपण क्लासिफाय केलेले बेस्ड ऑन देअर शेप्स, राईट. शेप तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्पेरिकल शेप असतात, रोड शेप असतात, कॉमा, रिजिड स्पायरल फॉर्म, फ्लेक्झिबल स्पायरल, ब्रांचिंग फिलामेंट्स, देन सेल वॉल डिफिशियंट फॉर्म, बरोबर. या प्रकारचे शेप असतात. एक एक एक्झाम्पल सगळ्यांचे घेतलेले आहे ना. देन खाली तुम्हाला दिले गेले की बॅक्टेरिया आर ऑल्सो क्लासिफाय ऑन द एरोबिक अँड एनाबोरिक, है ना. कधी कधी बॅक्टेरियांची क्लासिफिकेशन एबोरिक अँड एनाबोरिकच्या बेसिसवरती पण पडतात. सो व्हॉट इज द एबोरिक अँड व्हॉट इज द एनाबोरिक? सो एबोरिक इट इज अशी जे बॅक्टेरिया असतात की जे ज्यांना जगण्यासाठी, लाईव्ह राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असतात, बरोबर. त्याला आपण म्हणतो एबोरिक बॅक्टेरिया. अँड एनाबोरिक इज नथिंग बट अ वर्ड की ज्या अशा मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात डज नॉट रिक्वायर टू ऑक्सिजन फॉर द लाईफ, म्हणजे त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसतात, ते विदाउट ऑक्सिजन पण जगू शकतात, बरोबर आहे ना. मग त्यांना आपण कोणते बॅक्टेरिया म्हणतो? त्यांना एनाबोरिक बॅक्टेरिया म्हणतो, बरोबर. आणि अजून आपण क्लासिफाय करतो बेस्ड ऑन देअर स्पोरिंग अँड नॉन स्पोरिंग, बरोबर आहे ना. स्पोरिंग आणि नॉन स्पोरिंगच्या बेसिसवर पण आपण त्याला क्लासिफाय करतो, राईट. ओके. आता स्पोरिंग नॉन स्पोरिंग काय तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते, है ना. देन मूव ऑन करू आपल्या नेक्स्ट स्लाइड होती. ओके. हा, तर इथे तुम्हाला शेप्स, एक मिनिट वेट. ओके. सो आपण त्याच्या शेप्स वरती पण काय करणार आहे? क्लासिफाय करणार आहे. वेट वेट असेल. ओके. हा, आवाज येतो सगळ्यांना माझा? आवाज येत असेल तर फास्ट मेसेज ड्रॉप करा कोणीतरी एकाने. फास्ट आवाज येत असेल तर मेसेज ड्रॉप करा फास्ट. ओके. हा स्नेहा, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. हा, ठीक आहे. तर आपण काय पाहिलं, शेप्सच्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय केले होते. आता कसे कसे शेप असतात तुम्हाला त्याच्या डायग्राम मध्ये दिसेल, है ना. हे डायग्रामची जी स्लाइड आहे ती याच्यामुळे टाकली की बऱ्याच लोकांना नावाने शेप कळत नाही, है ना. तर हे बघा, हे जे शेप्स आहे, बरोबर, हा राऊंडेड शेप आहे, त्याला आपण म्हणतो स्पेरिकल किंवा ओव्हल शेप, राईट ना. कोणता शेप म्हणतो आपण त्याला? स्पेरिकल किंवा ओव्हल शेप, राईट ना. आता एक जर कधी स्पेरिकल असेल, है ना, तर त्याला आपण काय म्हणतो? मोनोकोकाय, बरोबर ना. स्पेरिकल शेपचे आपण कधी एक्झाम्पल पाहिले त्याच्यात आपल्याला कोकाय दिसलं होतं, बरोबर. दाखवतो परत, हे बघा, स्पेरिकल और ओव्हल शेप, है ना, ओव्हल शेल. तर याचं एक्झाम्पल आपलं होतं कोकाय, बरोबर आहे ना. हा, तर इथं पण आपल्याला काय कोकाय दिलेले. आता कोकायचे पण भरपूर क्लासेस पडतात, है ना. तर याच्यात एक सिंगल स्पेरिकल शेप असेल त्याला आपण म्हणतो मोनोकोकाय, राईट. डबलेट असेल, हे बघा, या सेम जस्ट लाईक दिस, है ना, तर याला आपण म्हणतो डिप्लोकोकाय, बरोबर. म्हणजे दोन स्पेरिकल शेप अटॅच झालेले आहेत, बरोबर ना. याला आपण काय म्हणतो? डिप्लोकोकाय. डिप्लो डाय, बरोबर आहे ना, डाय पहिले लागलेले आहेत, बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो दोन, बरोबर. म्हणजे दोन आपल्याकडे काय आले इथं स्पेरिकल शेपचे बॅक्टेरिया, मग आपण त्याला काय म्हणतो? डिप्लोकोकाय, राईट. देन इकडे तुम्हाला दिसत जसं तिसरा लागला असेल त्याला आपण म्हणतो ट्रिप्लोकोकाय, बरोबर. इथे चार दिलेले आहेत बघा, याला म्हणतो आपण टेट्रेट, राईट. त्याच प्रकारे इकडे स्पेरिकल शेपचे पण एक चेन लाईक स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, हे ना, त्याला आपण म्हणतो स्ट्रिप्टोकोकाय, बरोबर. नंतर इकडे पण काय नंबर्स ऑफ स्पेरिकल शेपचे बॅक्टेरिया आहेत, बरोबर आहे ना. पण बंच मध्ये, राईट, बंच मध्ये बघा नंबर्स ऑफ, इथं पण नंबर्स ऑफ आहे, पण इथं इट इज अ लाईक स्ट्रक्चर ऑफ थ्रेड लाईक स्ट्रक्चर, राईट याचा. आणि हे काय बल्क मध्ये आणि पूर्ण एक राऊंडेड शेप मध्ये, पूर्णपणे राऊंडेड नाही,
पण लक्षात घ्या तर याला आपण काय म्हणतो स्टाफायलोकोकस. काय म्हणतो याला स्टाफायलोकोकस. बरोबर. एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये. तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणते होते, एक स्ट्रिप्टोकोका आणि स्टॅफिलोकोका. ते ही बॅक्टेरिया होते ते, सॉरी हा राईट, ही बॅक्टेरिया होता. हा एक होता आणि हा एक होता कोणता, स्ट्रिप्टोकोका आणि आपला स्टॅफिलोकोकस, राईट ना. ओके. देन इकडे आपल्याला दिले सॅर्सिन. त्याच्यात बघा सेम सेम जो आपला आहे टेट्रेटचा त्याच्यात जस्ट बाजूला सेम अटॅच झालेले, तर आपण याला म्हणतो टेट्रेट है ना. तर अशा प्रकारचे जास्त त्याला आपण तो कोकाय, राईट. फोकायचा शेप कसा असतो, स्पिरिकल है ना, स्पिरिकल. प्रत्येक मध्ये तुम्हाला स्पिरिकल बघायला भेटेल. इथं पण स्पिरिकल दिसते, इथं पण स्पिरिकल दिसते, इथं सुद्धा स्पिरिकल आहे, इथं सुद्धा स्पिरिकल आणि इथं सुद्धा स्पिरिकल, राईट ना. किंवा ओव्हल शेप है ना. मग तो कोणते आपले कोकाय. याच्यावरती क्वेश्चन पडणार आहे, डोंट वरी. बट तुम्हाला माहिती पाहिजे की शेप कसा असतो आणि कोणता असतो, राईट ना. हा देन बेसिलाय. बेसिलायच आपण पाहिले, बेसिलाय स्ट्रक्चर कसं कोणासारखं म्हणजे कशासारखा असतो, रॉड लाईक है ना. पहिला आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये कशासारखा, रॉड लाईक, राईट ना. आता रॉड लाईक स्ट्रक्चर मध्ये बघा, हा एक रॉड, हा एक रॉड, हा एक रॉड. आता या प्रत्येक रॉडची आपल्याला काय बनलेली, चेन बनलेली आहे, बरोबर आहे ना. मग आपण त्याला काय म्हणतो, चेन ऑफ बेसिलाय. आता रॉड लाईक स्ट्रक्चर कोणतं असतं, बेसिलाय, बरोबर आहे ना. पण इकडे प्रत्येक रॉडची अटॅचमेंट म्हणून आपल्याला एक चेन बनलेली दिसते, मग त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, चेन ऑफ बेसिलाय, राईट ना. देन इकडे एक सिंगल रॉड आहे, त्याला आपण म्हणतो बेसिलाय, बिकॉज इट इज अ शेप रॉड लाईक, बरोबर. त्याला आपण म्हणतो बेसिलाय. बट तुम्हाला इथं हे हेअर लाईक स्ट्रक्चर पण दिसतात, राईट. हेअर लाईक स्ट्रक्चर इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ फ्लॅजिला, बरोबर आहे ना. हे काय फ्लॅजिला. आता हे फ्लॅजिला कुठं होतं, आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं बॅक्टेरियाचा, राईट. बॅक्टेरियाचा स्ट्रक्चर पाहत असताना आपण एक मोठा काय पाहिलं होतं, फ्लॅजिला पाहिलं होतं ना, फ्लॅजिला. हा, तर त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, फ्लॅजिलेट, फ्लॅजिलेट रॉड है ना, फ्लॅजिलेट रॉड किंवा फ्लॅजिलेट रॉड बेसिलाय है ना, या प्रकारे हे लक्षात ठेवा. देन आपल्या खाली दिसते हे स्पोर्स फॉर्म. आता आपण स्पोर्स फॉर्म पण पाहिलं होतं, राईट ना, क्लासिफिकेशन मध्ये. तो स्पोर्स फॉर्म अशा प्रकारे असतं, मध्ये स्पोर असतो हे ना. तर आपण याला काय म्हणतो, इट इज अ स्ट्रक्चर जस्ट लाईक अ रॉड, सेम रॉड सारखा जे, पण याच्यामध्ये स्पोर दिसतो है ना. सो दॅट्स वाय ऑल्सो कॉल्ड एज अ स्पोर फॉर्म, राईट ना. देन अदर्स मध्ये आपल्याला अजून दिलेले वायब्रस, बरोबर. नंतर आपल्याला दिले स्पायरिला, बरोबर. आता हे पण एक्झाम्पल्स होते आपण प्रिव्हियस स्लाइड्स मध्ये पाहिले. तर लक्षात ठेवा याचा स्ट्रक्चर कसा सारखा असतो, कॉमा सारखा असतो किंवा कर्व, बरोबर ना. दिसते तुम्हाला इथं कॉमा कर्व दिसते बघा, असा कर्व दिसते. पूर्ण रॉड सारखा आहे का, स्ट्रेट नाही. याच्यात आणि याच्यात थोडासा डिफरन्स आहे. वाय, बिकॉज इट इज अ कर्व आणि इट इज अ रॉड है ना. रॉड एकदम स्ट्रेट लाईक दिसतोय, हा कर्व दिसतोय किंवा असे शेप दिसतील है ना. तर हे शेप्स आहे, याच्या बेसिसवरती पण आपण बॅक्टेरियाला क्लासिफाय करतो है ना. हा ओके. देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड वरती आपण बघणार आहे की प्रोटोझोआ. काय पाहणार आपण, प्रोटोझोआ. आतापर्यंत आपण बॅक्टेरिया पाहिला. आय होप बॅक्टेरिया तुम्हाला कळाला असेल की व्हॉट इज द बॅक्टेरिया, बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन, राईट. देन नंतर त्याचं क्लासिफिकेशन आपण ग्राम स्टेनिंग आपली सॉरी स्टेनिंगच्या बेसिसवरती पण केलं आणि शेपच्या बेसिसवरती पण केलं. आता आपण पाहणार काय आहे, प्रोटोझोआ. सो प्रोटोझोआ इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ सर्टन टाइप ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम. हे पण काय एक प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे, राईट ना. हा. सो प्रोटोझोआ कॅन बी डिफाईन ॲज अ प्रोटोझोआ आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हॉट, प्रोटोझोआचं कॉल्ड ॲज अ प्रोटोझोन्स. त्याला आपण काय म्हणतो, प्रोटोझोन्स पण म्हणतो आपण कधी कधी, किंवा प्रोलर प्रोटोझोन्स पण म्हणतो. हे दोन वर्ड लक्षात ठेवा. इट इज अ सिनोनिम फॉर द प्रोटोझोआ, राईट ना. इज अँड द इन्फॉर्मल टर्म फॉर अ ग्रुप सिंगल्स कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक्स. लक्षात घ्या. आता ही कोणती आहे, कोणत्या सेल्स, कोणत्या आहे ही, युकॅरियोटिक. जसं आपण बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेल्स होती, बरोबर आहे ना. मग त्याच्यात वेगळ्या काय होतं, कॅप्सूल है ना. त्याची आउटर लेअर जी होती ती कशाची होती, कॅप्सूलची होती. कोणत्या सेल्स मध्ये, प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये. पण युकॅरियोटिक सेल्स मध्ये आपल्याला कॅप्सूल बघायला भेटणार नाही, आपल्याला काय बघायला भेटेल, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, राईट ना, या प्रकारे. तर मग प्रोटोझोआ हा कोणत्या सेल्स मध्ये असतो, हा आपला युकॅरियोटिक सेल्स, राईट ना, हे लक्षात ठेवा. देन आयदर फ्री लिव्हिंग और parasitic that feed on the organic matter such as the microorganism or organic tissue and debris, right. ओके. देन खाली आपल्याला सांगितलं गेलं की प्रोटोझोआ आर अ सिंगल और युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके. ब्रॅकेटमध्ये युकॅरियोटिक्स. वाय, ऑलरेडी मी डिस्कस केले की ही युकॅरियोटिक्स का, कारण की बॅक्टेरिया सोडून प्रोटोझोआ, फंगाय आणि अल्जिया हे सगळे आपल्या कशाच्या अंडरमध्ये येतात, कोणत्या सेलमध्ये येतात, युकॅरियोटिक सेल्समध्ये, राईट ना. आणि युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स दाखवलं, बरोबर. प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये तुम्हाला फ्लॅजिला बघायला भेटला एक्स्ट्रा, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कॅप्सूल बघायला भेटली, राईट ना. पण युकॅरियोटिक सेल्समध्ये ते नसतात, फ्लॅजिला नसतो अँड कॅप्सूल नसते, हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके. हा. देन अजून काय इथं दिलेलं आहे की युनिसेल्युलर. सो व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर. सो युनिसेल्युलर इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ सिंगल न्यूक्लियस. म्हणजे असे
जे असतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय की त्याच्यात ओनली वन न्यूक्लियस असेल, म्हणजे काय एकच न्यूक्लियस असेल, राईट ना. तर त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर पण असतात. मल्टीसेल्युलर आपण कधी म्हणतो ज्याच्यात नंबर्स ऑफ, मल्टी म्हणजे काय एक किंवा एकापेक्षा जास्त नंबर्स ऑफ काय असतील आपल्याकडं न्यूक्लियस, तर त्याला आपण म्हणतो मल्टी सेल्युलर, राईट. आय होप तुम्हाला कळालं असेल. अँड विच आर द मायक्रोस्कोपिक इन साईज, म्हणजे कोणते साईज मायक्रोस्कोपिक, म्हणजे जे फक्त मायक्रोस्कोप मध्येच बघू शकतो. वी कांट सी टू अवर नेकेड आय, है ना. फॉर द सी वी जस्ट रेफर द स्पेशल इंस्ट्रूमेंट, है ना. द नेम ऑफ द स्पेशल इंस्ट्रूमेंट इज नथिंग बट व्हाट, इट इज अ मायक्रोस्कोप, आयदर कंपाऊंड और आयदर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. ओके. हा, देन मूव अवर नेक्स्ट स्लाइड वरती आपण जाऊ. ठीक आहे. सो इट इज अ स्ट्रक्चर ऑफ प्रोटोझोआ, है ना. कसं स्ट्रक्चर आहे प्रोटोझोआचा. ठीक आहे. आता प्रोटोझोआच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल ही सिंपल डायग्राम, याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप असतात याच्यामध्ये कंपोनंट, सांगतो मी तुम्हाला कसे असतात काय असतात ते. हा, त्याच्यात बघा तुम्हाला इथं सेल मेम्ब्रेन बघायला भेटते, कॅप्सूल नाही, फ्लॅजिला नाही, राईट. हा, इथंच तुम्हाला सेल मेम्ब्रेन दिसते, राईट. इथं फूड फूड हे बघा इथं दिसतं तुम्हाला, हे थोडं पिंक कलरचं हे काय आहे, फूड वॅक्यूल. फूड वॅक्यूल मध्ये आपण काय करतो, फूडला काय करतो, स्टोअर करतो, बरोबर आहे ना. हा, नंतर तुम्हाला न्यूक्लियस दिसते, राईट. इथे एकच न्यूक्लियस आहे, दॅट्स वाय वी कॉल एज अ युनिसेल्युलर, बरोबर. पण इथं जर कधी इथं एक राहिला असता, इथे एक राहिला असता किंवा इथे एक राहिला असता, आपण त्याला काय म्हटलं असतं, मल्टी सेल्युलर, है ना. आता तुम्हाला कळत असेल की व्हॉट इज युनिसेल्युलर, व्हॉट इज अ मल्टी सेल्युलर, राईट. हा, सो देयर इज प्रेझेंट ओनली वन न्यूक्लियस, सो दॅट्स वाय वी कॉल एज अ unicellular, right now. Then cytoplasm are also present in the protozoa, right. हा, तर अशा प्रकारे डायग्राम असते. याच्या व्यतिरिक्त पण याच्यात काय काय असतात तुम्हाला सिलिया पण बघायला भेटेल. सिलिया, आता सिलिया कसं स्ट्रक्चरचं असतं ते तुम्हाला सांगतो. सिलियामध्ये काय फक्त हेअर लाईक स्ट्रक्चर राहणार आहे, जस्ट लाईक तुम्हाला याच्या आउटर लेअरला फक्त असे हेअर लाईक स्ट्रक्चर बघायला भेटतील तुम्हाला सगळीकडं. आउटर लेअर ऑफ द प्रोटोझोआ ते तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, सिलिया, राईट ना. हा, देन मूव ऑन करू आपल्या नेक्स्ट स्लाइड होती. ठीक आहे. हा, तर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटोझोआ, राईट ना. आता आपण काय पाहणार आहे, क्लासिफिकेशन, प्रोटोझोआचं क्लासिफिकेशन पाहणार. प्रोटोझोआ, आय होप तुम्हाला कळलं असेल व्हॉट इज अ प्रोटोझोआ, राईट ना. प्रोटोझोआ कोणत्या सेल्सच्या असतात, इट इज अ युकॅरियोटिक टाइप ऑफ द सेल, राईट. आणि डिफरन्स पण कळायला असेल व्हॉट इज द प्रोकॅरियोटिक आणि व्हॉट इज द युकॅरियोटिक सेल्स, राईट. So now we are the discuss about the what is the classification of the protozoa. So first class it is a protozoa, it is a rhizodopa. काय आहे पहिला क्लास, रिझाडोपा, सांगतो कसं आहे ते, है ना. दुसरा कोणता आहे, मास्टिगोफोरा, राईट. नंतर आपला थर्ड कोणता आहे, स्पोराझोआ, देन सिलियाटा, बरोबर. आता हे सगळं स्ट्रक्चर त्यांचे जे पार्ट्स आहेत, कोणाचे प्रोटोझोआचे जे स्ट्रक्चर आहे त्याचे जे पार्ट्स आहेत त्याच्या बेसिसवरती हे सगळं क्लासिफिकेशन केले गेलेले आहे ना. आता सिलिया वगैरे काय तुम्हाला सांगितलं, सिलिया कशा असतात, जे स्ट्रक्चर असतं प्रोटोझोआ त्याच्या आउटर लेअरला काय असतात, हेअर लाईक स्ट्रक्चर असतात थोडेसे, बरोबर. तर त्याला आपण म्हणतो सिलिया, राईट. हा, त्या पद्धतीने. अँड आपण परत एक स्लाइड्स बघून घेऊ जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. हा, आता ही स्लाइड्स बघा तुम्हाला इथं, हा फ्लॅजिलम पण दिसत असेल, हा फ्लॅजिलम, राईट. देन त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून सिलिया आहे का, सिलिया, ठीक आहे, एक मिनिट. हा, हे बघा ही सिलिया आहे, इथे तुम्हाला दिसत असेल ही सिलिया, ही पूर्ण आउटर लेअरला असते, बरोबर. हेअर लाईक स्ट्रक्चर असते याचं, याला आपण म्हणतो सिलिया, राईट ना. याला काय म्हणतो आपण, सिलिया. याला हे बघा हे जे असतात, हा एक आणि हा एक, बरोबर. याच्या आत जे असतात ग्रॅन्युल्स, याला आपण म्हणतो काय, याला आपण म्हणतो सुडोपोडिया. याला काय म्हणतो, सुडोपोडिया, है ना. दिसतं तुम्हाला डॉट, बरोबर, सुडोपोडिया. बट हे काय तुमचं एमोबा, राईट ना. देन तुम्हाला इथं फ्लॅजिलम कळालं असेल, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला सिलिया दाखवली, है ना. इथं सिलिया आहे बघा, एक मिनिट तुम्हाला सिलिया दाखवतो, हे बघा. इट इज कॉल्ड एज सिलिया, दिसतं नाव सगळ्यांना सिलिया. हा, तर हे सगळे आउटर लेअरला काय राहणार आहे, सिलिया, बरोबर. हेअर लाईक स्ट्रक्चर असतो याचा, त्याला आपण म्हणतो सिलिया, राईट ना. हा, आता परत आपण क्लासिफिकेशन कळवू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फास्ट कळेल. ठीक आहे. हा, आता आपला पहिला क्लास होता रिझोडोपा, काय रिझोडोपा, राईट ना. आता रिझोडोपा क्लासमध्ये काय दिले की विच मूव विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. आता सुडोपोडिया मध्ये तुम्हाला दाखवलं सुडोपोडिया काय होता, एमिगो मध्ये सुडोपोडिया होता, राईट ना. तर याच्या बेसिसवरती यांची मुवमेंट होते. आणि हे जेवढे पण आपण क्लास पाहिले, बरोबर, रिझोडोपा, मॅस्टिगोफोरा, स्पोराझोआ, सिलियाटा, हे सगळे क्लासेस कशाच्या बेसिसवरती पडले, देअर मोमेंट, प्रोटोझोआचे जे मोमेंट्स आहेत त्याच्या बेसिसवरती आपण याला क्लासिफाय केलंय, बरोबर आहे ना. आता आपण पहिला क्लास पाहिला रिझोडोपा, तर रिझोडोपा हा मूव्ह करतो कशाच्या बेसिसवरती, विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. आणि सुडोपोडिया मी तुम्हाला दाखवलं
नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहिलं होतं सुडोपुडिया, बरोबर ना. त्याच्या सुडोपुडियाच्या बेसिसवर त्याची मुवमेंट होती, राईट. हा, याचं एक्झाम्पल जर घेतलं आपण कोणता, अँडा मोबा, राईट ना. हा त्याचा एक्झाम्पल आहे. ओके, देन आपला दुसरा कोणता आहे, क्लास मास्टिगोफोरा. तर मास्टिगोफोरा मध्ये आपल्याला दिले गेले तर विच हॅव वाईफ लाईक द अपेंडज कॉल्ड एज अ फ्लॅजिला, बरोबर. फ्लॅजिला पण तुम्ही पाहिलं असेल है ना. परत एकदा तुम्हाला ती स्लाइड दाखवतो, एकदम क्लिअर होईल. ठीक आहे, हे बघा इथं फ्लॅजिला, राईट. हे दिसतंय फ्लॅजिला, हे ओके. तर ही फ्लॅजिला, तर यांच्या मोमेंटच्या बेसिसवर आपण क्लासिफाय केले यांना, राईट ना. हा, याचं एक्झाम्पल काय आहे, याचं एक्झाम्पल आहे ट्रायकोनोसोमा, राईट. देन स्पोराझोआ. स्पोराझोआचा काय, विच एक्झिबिट, तो काय करतो, एक्झिबिट करतो है ना, नो मोमेंट. विच एक्झिबिट नो मोमेंट है ना. एक्झाम्पल काय याचा, मला रियल पॅरासाइट. नाव थोडं अवघड आहे पण लक्षात ठेवा है ना, कारण की एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल वरतीच मॅक्झिमम क्वेश्चन पडतील है ना. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, जरी स्पेलिंग जरा डिफिकल्ट राहिली पण ट्राय करा नोटपॅड वरती लिहिण्याचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझी होईल है ना. सिलिया तुम्हाला दाखवला, सिलिया कसा असतो है ना. त्याच्या मुवमेंट वरती हा क्लास पडल्यामुळे त्याला आपण देतो नाव सिलियाटा. काय नाव दिलंय, सिलियाटा, राईट ना. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं, विच मूव विथ द हेल्प ऑफ, कोणाच्या मदतीने हा मूव करतो, विथ द हेल्प ऑफ शॉर्टर प्रोसेस. कोणत्या प्रोसेसने, शॉर्टर प्रोसेस, राईट ना. हा, कोणती, शॉर्टर प्रोसेस, आपण त्यालाच काय म्हणतो, सिलिया, राईट. आता सिलिया मी तुम्हाला दाखवला, सिलिया कसा असतो, आउटर लेअरला, कोणाच्या, प्रोटोझोआची जे आउटर लेअर आहे त्याच्या वरती सिलिया असतात, हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, राईट ना. त्याला आपण काय म्हणतो, सिलिया. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. देन त्याचा एक्झाम्पल काय आहे, बेलाडिनियम कोली. एक्झाम्पल काय आहे, बेलाडिनियम कोली है ना. सिलिया लक्षात ठेवा है ना. हे बघा सिलिया, परत दाखवतो सिलिया, या प्रकारे असते सिलिया है ना. आउटर लेअरला तुम्हाला सिलिया दिसते, हेअर लाईक स्ट्रक्चर, राईट. इट इज कॉल्ड एज अ सिलिया, राईट. तर याच्या बेसिस वरती आपण क्लासिफिकेशन केलं त्यांच्या मुवमेंट वरती, राईट ना. आता सिलियाची जी मुवमेंट होते त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सिलियाटा, हा त्याचा क्लास होता. ओके, सो मूव ऑन. ओके, सो मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला दिले आता आपला, आपण नवीन ऑर्गॅनिझम पाहणार आहे ज्याचं नाव आहे फंगाय, राईट. फंगल ऐकलं असेल, फंगल इन्फेक्शन ऐकलं असेल सगळ्यांनी है ना. तर इथं आपल्याला दिले गेले की फंगाय. तर फंगाय हा एक काय, हा पण एक काय, मायक्रो ऑर्गॅनिझम. काय, हा मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट ना. आता हा मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे प्रेझेंट असतो, हवेमध्ये पण प्रेझेंट असतो, पाण्यामध्ये पण असतो, राईट ना. एअर मध्ये असतो, वॉटर मध्ये असतो, त्याच्या व्यतिरिक्त सॉइल मध्ये पण असेल, राईट ना. सगळीकडेच राहणार आहे हा, अनिमल्स वरती पण राहणार आहे, इव्हन आपल्यावरती पण राहणार आहे, आपल्या बॉडीच्या आउटरला पण राहणार आहे, बरोबर आहे ना. हा, देन मग हा काय करतो, आपल्या बॉडीमध्ये जातो, कोण, फंगाय. फंगाय इट इज अ मायक्रो ऑर्गॅनिझम, दे आर द सोर्सेस ऑफ द फंगाय, वॉटर, एअर, सॉइल एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, आणि इट इज अ इंटर विथ द हेल्प ऑफ फूड है ना. फूडच्या मदतीने पण फंगाय मध्ये जातो, और वॉटर आपण ड्रिंकिंग करतो त्याच्यामधून पण हा फंगाय आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, किंवा हवेमधून आपण ऑक्सिजन घेतो ना, एअर मधून, राईट ना. तर एअर मधून पण हा आपल्या बॉडीमध्ये जातो, बाय द नेझल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी, राईट ना. तर हा आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हा काय करतो, आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ करतो है ना, स्पेसिफिक ऑर्गनला, बरोबर आहे ना. एक तर स्किन मध्ये जाईल, स्किनच्या आउटर लेअरला जाईल, कोणत्या लेअरला जाऊ शकतो तो, सबक्युटेनियस लेअरला जाऊ शकतो, तिथे काय करू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ करू शकतो, राईट ना. ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, इन्फेक्शन होतात, मग आपण त्याला काय म्हणतो, फंगल इन्फेक्शन, राईट. या पद्धतीने. आता इथं आपल्याला काय दिलंय, जे फंगाय कॉज द व्हरायटी ऑफ द डिसीज. आता कोणते डिसीज असतात, काय असतात, आपण इंग्लिश डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, राईट. हा, देन त्याच्यानंतर आपण काय करणार आहे की इथं दिलेलं की दे आर द युकॅरियोटिक, राईट. आता ही युकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक मध्ये कोणते येतात, फंगाय पण येतात, प्रोटोझोआ पण येतात, राईट ना, अल्जी पण येतात, अनिमल्स पण येतात, इन्क्लुडिंग अवर ऑल्सो, म्हणजे आपण स्वतःच, राईट ना. हा, आता हा काय करतो, आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला काय, नंबर्स ऑफ डिसीज काय करतो, आपल्याला डिसीज कॉज करतो, कोण, फंगाय है ना. आता इथं तुम्हाला इमेजेस दिसत असेल, ही फर्स्ट इमेज बघा, राईट, ज्याच्यावरती माऊस दिसतो तुम्हाला. आता ही जी इमेज आहे, या इमेज मध्ये नेलला त्यांनी इन्फेक्टेड केलेलं आहे, कोणी, फंगायने. बघा, थोडासा जो नेल आहे तो येलोइश कलरचा झालेला आहे, आणि त्याच्या आउटर लेअरला, म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे आहे थोडंसं रेडिश स्पॉट आलेले आहेत. वाय, बिकॉज इथं काय ग्रोथ झालेली आहे, फंगायची, राईट. आता इथं फंगायची ग्रोथ झालेली आहे. आता फंगाची ग्रोथ झाली, त्याच्यामुळे काय झाले, हा येलो पडलेला भाग, राईट, आणि हा थोडासा रेडिश पडलेला आहे. आता अशा प्रकारचे डिसीज असतात, त्याला आपण कोणता डिसीज म्हणतो, ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन. कोणते डिसीज, ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन. मी जास्त डेटा याच्यात टाकला नाही, कारण की इट इज तुम्ही फर्स्ट इयर डिफॉर्मचे स्टुडंट आहेत, त्याच्या बेसिस म्हणजे त्याच्यावरती एवढे क्वेश्चन पडतील तेवढाच पाठ टाकलेला आहे ना. तर या डिसीजला फक्त लक्षात ठेवा की या अशा प्रकारची डिसीजला आपण काय म्हणतो, ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन, राईट ना. ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन आपण याला म्हणतो, तर हे काय करतं, आपल्या
ही तरी एकदम शॉर्ट स्टेजला आहे ना. इथं जर कधी आपण ट्रीटमेंट घेतलेली बरोबर, म्हणजे इथं आपण काय अँटीबायोटिक घेतलेली कोणती, जी फंगायला काय करेल, किल करेल, कोणती, इट्रियाकोनाझोल, फ्लुकोनाझोल, देन लुलिकोनाझोल है ना. हे काय अँटीबायोटिक काय करतो, तो इनिबिट करतो कोणाला, मायक्रो ऑर्गॅनिझम, कोणता, फंगायला. काय करतो, किल करतो किंवा इनिबिट करतो त्याची ग्रोथला, राईट ना. हा, तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हा नेल जो आहे येलोइश पडलेला आहे आणि रेडिश पोस्ट आहे. जर इथं आपण ट्रीटमेंट घेतली नाही तर व्हॉट हॅपन, नख डायरेक्ट म्हणजे नेल का होईल, परमनंटली डॅमेज होईल. परमनंटली म्हणजे काय, नवीन तो होईलच, पण तो नखाला काय करतो, डॅमेज करेल आणि त्या आजूबाजूचे जेवढे पण मसल्स आहेत त्याला पण तो डॅमेज करू शकतो, राईट ना. हा, जर ट्रीटमेंट आपण घेतली नाही तर अशा प्रकारचे डिसीज असतात त्याला आपण काय म्हणतो, ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन, दे आर कॉज्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम, दिस टाइप ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम, इट इज अ फंगाय, राईट ना. हा, देन सेकंड स्लाइड, सॉरी सेकंड इमेज तुम्हाला दिसत असेल, इथं थोडीशी रेडिश स्पॉट तुम्हाला दिसत असेल, राईट ना. इट इज अ डिसीज ऑफ सोरेसिस, राईट ना. आता ही सोरेसिस डिसीज असतात बरोबर, तुम्ही पाहिले असेल. इथून कधी कधी ब्लडिंग पण होते, रक्त पण निघतं का, कारण की या ठिकाणी जेवढे पण त्याच्या स्किनवरती झालेले आहेत त्या ठिकाणी काय फंगलची ग्रोथ झालेली आहे, राईट ना. आता फंगलची ग्रोथ झाल्यामुळे तिथे काय झालेले, इन्फेक्शन झालेले आहेत, राईट. हा, तिथे ट्रीटमेंट घेतली तर तो काय करेल, ते मायक्रो ऑर्गॅनिझमला, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझमला, फंगायला काय करेल, तो किल करेल है ना. आणि मग नंतर काय होईल, इन्फेक्शन कमी होईल बरोबर. देन मूव ऑन, नेक्स्ट स्लाइड, थर्ड स्लाइड, सॉरी थर्ड इमेज तुम्हाला दिसत असेल है ना, ही इमेज. आता ही इमेज तुम्हाला मध्ये व्हाईट स्पॉट दिसत आहेत पाठीवरती बरोबर. आता हे व्हाईट स्पॉट इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ टिनिया, याला आपण काय म्हणतो, टिनिया. आता टिनिया पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात बरोबर आहे ना. आता हा जो टिनिया आहे, हे टिनिया कशामुळे झालेले, फॉर ग्रोथ ऑफ द फंगलची ग्रोथ झाली त्याच्यामुळे आपल्याला टिनिया झाले. देन ओके, अँड ही लास्ट स्लाइड सगळ्यांना माहिती असेल, रिंग वॉर्म, याला काय म्हणतो आपण, रिंग वॉर्म है ना. हे पण कशामुळे होतं, फंगलमध्ये. मोस्टली हे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटत असतं है ना. फंगलची ग्रोथ होते, स्विटिंग होते, स्विटिंग मध्ये काय फंगल्सची ग्रोथ होते, नंतर तो काय करतो, डॅमेज करतो, मग आपल्याला रिंग वर्म होतात, राईट ना. नंतर आपण काय होतो, क्रीम घेतो, त्या क्रीम मध्ये काय राहणार आहे, लिलिकोनाझोल इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ अँटीबायोटिक है ना. आणि अँटीबायोटिकचं काम काय आहे, टू किल और टू इनिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता कोणता मायक्रो ऑर्गॅनिझमनी इथं कॉज केलेला आहे, तो रिंग वॉर्म, तो केलेला आहे फंगाय मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट ना. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल डिसीजेस कोणत्या कोणत्या डिसीज असतात, कसे कसे होतात आणि काय काय त्याला आपण ट्रीटमेंट घेणार आहे, राईट. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला दिले गेले मॉर्फोलॉजी ऑफ द फंगाय. आता फंगायची मॉर्फोलॉजी, आपल्याला त्याची स्टेडिंग किंवा त्याचे आयसोलेशन जर कधी बघायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला मॉर्फोलॉजी स्टडी करणं गरजेचं आहे आणि मॉर्फोलॉजी समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, राईट ना. हा, तर त्याचा हे स्टार्ट करण्याच्या अगोदर खाली इमेजेस दिसत असतील तुम्हाला, ईस्ट मोल्ड है ना. तर त्या इमेजेसकडे थोडं लक्ष द्या. पहिले इमेजेस समजवतो, त्याच्यानंतर तुम्हाला जे थ्योरेटिकल पार्ट आहे आपण समजून घेऊ है ना. ओके, सो दिस इज द इमेज फॉर ईस्ट, राईट ना. दिसते सगळ्यांना. ओके, ईस्ट मध्ये तुम्हाला हे दिसते बर्ड्स, इट इज कॉल्ड ॲज अ बर्ड, याला काय म्हणतो आपण, बर्ड, राईट ना. आता मी जेव्हा म्हणेल की ईस्टची ग्रोथ कशामुळे होते, तर बडिंगमुळे, तर तुम्हाला कळलं पाहिजे व्हॉट इज बर्ड. सो बर्ड इट इज अ ओवल शेप और द स्पेरिकल लाईक स्ट्रक्चर है ना. तर ही बर्ड असतात बरोबर. आता हा सिंगल्स बर्ड आहे, राईट ना. आता हा सिंगल्स बर्ड जर कधी चेन फॉर्म मध्ये राहील, राईट ना. आता मी काय म्हणतो, माझ्याकडे लक्ष द्या, हे बघा, ही जी बर्ड्स आहेत, राईट ना. आता ही बर्ड सिंगल्स फॉर्म मध्ये बरोबर. आता ही जो बर्ड चेन फॉर्म मध्ये राहील, दिसतंय ही चेन फॉर्म, ही बडिंग आहे बरोबर. आता ही बडिंग आहे, ही बडिंग तुमच्या चेन फॉर्म मध्ये राहिली, त्याला आपण काय म्हणतो, हायपा. दिसतंय सगळ्यांना, हायपा, याला आपण म्हणतो हायपा. कोणाला, जेव्हा बर्ड्स चेन फॉर्म मध्ये राहतील त्याला आपण काय म्हणतो, हायपा, राईट ना. इमेजेस पहिले लक्षात घ्या, नंतर मग आपण थ्योरेटिकल पार्ट्स कडे जाऊ. ओके, देन तुम्हाला इथे दाखवतो मी, ही जी थर्ड तुम्हाला इमेज दिसते. आता या थर्ड इमेज मध्ये तुम्ही बघा, इथं तुम्हाला हा जो ग्राउंड लेवलचा जो भाग दिसतोय, हा पूर्ण है ना, हे सगळे हायपा आहे तुमचे, हे सगळे काय हायपा. पण ही जी डायग्राम आहे ही 3D नाहीये, पण ही जी डायग्राम होती 3D, म्हणून तुम्हाला हे हायपा एकदम इझिली दिसतात. पण हे पण हायपा, जे लाईन जे दिसतात ना तुम्हाला, हे पण हायपा आहे. पण हा बंच ऑफ हायपा आहे, बंच काय, हा बंच किंवा याला काय म्हणतो आपण, टँगलेड मास. हा जो पूर्ण आहे ना, याला आपण काय म्हणतो, टँगलेड मराठीत आपण काय म्हणतो, गुंतागुंती है ना, गुंतलेले सगळे एकमेकांमध्ये बरोबर ना. हा एक मास तयार झालेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज अ मायसिलिया. याला काय म्हणतो, मायसिलिया है ना. आय होप कळाला असेल, नसेल कळाला परत एकदा सांगतो है ना. परत इकडे या, लक्ष द्या. इट इज कॉल्ड एज अ बर्ड, इट इज अ स्पेरिकल लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज अ बर्ड्स, याला आपण काय म्हणतो, बर्ड है ना. आता नंबर्स ऑफ बर्ड चेन फॉर्म मध्ये राहतात, आपण त्याला काय म्हणतो, हायपा है ना. दिसतं तुम्हाला इथं, हे सगळे जे आहेत चेन फॉर्म मध्ये, याला आपण काय म्हणतो, हायपा. ओके, देन हायपाला आपण जर अजून थोड्या मोठ्या इमेज मध्ये पाहिलं है ना, तर यांच्या हायपाचे का बनते, सगळे हायपा आहेत. इथून घेऊन ते सगळे हायपा आहे, पण आपल्याला फक्त हा पोर्शन बघायचा, इथून खालचा पोर्शन बघायचा, दिसतो इथून खालचा पोर्शन. तर हे सगळे हायपा आहे, पण हायपा कसले, हे सगळे मास फॉर्म मध्ये, कोणत्या,
टँगलेड मॅस मध्ये. आता टँगलेड मॅस म्हणजे कोणता, की तो तुमचा सगळे गुंतलेले आहे एकमेकांमध्ये, राईट ना. आता हा मास तयार झालेला आहे कसला, हायपाचा. टँगलेड मॅस ऑफ द हायपा इट्स कॉल्ड ॲज अ मॅसेलिया. याला काय म्हणतो आपण, मॅसेलिया, है ना. आय होप तुम्हाला कळायला असेल. ओके, याला काय म्हणतो आपण, मॅसेलिया. आणि याच्या वरचा जो पार्ट आहे, बरोबर. आता ही डायग्राम बघा, इथं पण तुम्हाला हायपा दिसते, इथं पण हायपा दिसते, पण हा याच्या खालचा जो पोर्शन त्याला आपण मॅसिलिया म्हणतो, पण याचा वरचा पोर्शन जो आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्रुटिंग बॉडी. त्याला काय म्हणतो आपण, फ्रुटिंग बॉडी. ऍक्च्युली याच्यावरती क्वेश्चन पडेल, गॅरंटी नाही आहे, बिकॉज इट इज अ डिग्री पार्ट्स. हा सगळा डिग्रीचा पार्ट्स आहे, पण तुम्हाला जास्ती व्हिज्युअल अंडरस्टँडिंग त्यासाठी हा सगळा डेटा टाकलेला आहे, हा सगळा मटेरियल कलेक्ट केलेला आहे. आता लक्षात ठेवा, इट इज अ बर्ड्स, इट इज अ हायपा, इट इज अ मॅसिलिया. आता बर्ड जे असतात ते सिंगल फॉर्म मध्ये असतात, चेन फॉर्म मध्ये राहिले बर्ड त्याला आपण म्हणतो हायपा, बरोबर. आणि हायपा जर ट्रँग्युलर टँगलेड मासमध्ये असेल त्याला आपण त्याला काय म्हणतो, मॅसिलिया, राईट ना. आता आपण हे सगळे डायग्राम जी होती ही 3D होती आणि हँड रिटर्न डायग्राम होती. आपण कोणती डायग्राम पाहणार आता, मॅक्रोस्कोपिकल डायग्राम. आता मॅक्रोस्कोपिकल डायग्राम मध्ये तुम्हाला कसं दिसेल ते मी तुम्हाला दाखवते. बघा इथे तुम्हाला दिसते ही मोल्डची डायग्राम आहे, ही खालची मोल्ड. आता ही मोल्डच्या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला हायपो पण दिसत असतील, इथं मायसिलियम पण दिसत असतील, पण हे सगळे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला असेच दिसणार आहे, बरोबर आहे ना. याला आपण 3D मध्ये पण पाहिलं, राईट. बर्ड मध्ये काय असतं, मोल्ड मध्ये काय असतं, हायपामध्ये काय असतं, किंवा जे हायपाचे बंच असतील ज्याला आपण म्हणतो टँगलेड मास, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो मॅसिलियम. आता ही ईस्टची डायग्राम आहे, कोणती, ही कोणती डायग्राम आहे, ईस्टची डायग्राम आहे, राईट ना. आता आपण परत आपल्या क्लासिफिकेशन कडे जाऊ, है ना. आता हे क्लासिफिकेशन तुम्हाला इझिली कळेल, है ना. आता पहिला आपला क्लास कोणता, ईस्ट. कोणता क्लास आपला, ईस्ट. इट इज अ टाइप्स ऑफ द फंगाय, राईट ना, विसरू नका. हा, इट इज अ काय, इट इज अ सिम्पलेस्ट फंगस किंवा फंगल. हे काय, सिंपल किंवा सिम्पलेस्ट फंगस आहे, कोण, ईस्ट. ओके, इट इज अ युनिसेल्युलर. ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलं, व्हॉट इज युनिसेल्युलर. युनिसेल्युलर इज कॉल्ड ॲज अ ओनली वन न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सेल. म्हणजे सेल्स मध्ये फक्त एकच न्यूक्लियस राहणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर, है ना. एम आर राईट ओर नॉट, ओके, ठीक आहे. हा, देन अँड इट इज अ ग्रोथ आहे. आता यांची ग्रोथ कशामुळे होते, बडिंग मुळे. आता बडिंग मी तुम्हाला बोललो, बड, हे बड, या बडिंग मुळे ग्रोथ होते, कोणाची, ईस्टची, राईट ना. हा, आणि हे काय असतं, युनिसेल्युलर म्हणजे काय, यांच्या सेलमध्ये फक्त एकच न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळेल. एकापेक्षा जास्त न्यूक्लियस राहिले तर आपण काय म्हणतो, मल्टी सेल्युलर, राईट ना. हा, देन आपला दुसरा क्लास आहे हायपा. हायपा तुम्हाला मी दाखवलं, हे बघा, ही हायपा, राईट ना. आता हायपा काय असते, इट इज अ इलॉंगेटेड सेल्स. पहिलं इलॉंगेटेड म्हणजे काय, खूप मोठी, है ना. लॉंग, इलॉंगेटेड, इलॉंगेटेड काय, ही सेल आहे, त्याला आपण काय म्हणतो, हायपा, राईट ना. आणि हे काय आहे, ट्युब्युलर आहे. ट्युब्युलर तुम्हाला दिसते, ट्यूबलाइक स्ट्रक्चर दिसते, प्लस थ्रेड लाईक स्ट्रक्चर. थ्रेड म्हणजे आपण म्हणतो मराठीत दोरा, है ना. आणि ट्यूब, आपली जी ट्यूब असते त्याच्यासारखं स्ट्रक्चर दिसते याच्यात, है ना. याच्या शेप्स नुसार आपण याला काय केलेलं, क्लासिफाय केलेलं. तर हायपा इज नथिंग बट अ वर्ड. हायपाची मॉर्फोलॉजी आपण पाहिले तर हायपाला आपण सांगू शकतो की हायपा इट इज अ इलॉंगेटेड सेल, बरोबर. इलॉंगेटेड, खूप लॉंग येते, राईट. देन इट इज अ ट्युब्युलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. इट इज काय, ट्युब्युलर, है ना. ट्यूबलाइक आहे त्यांचं, आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, ना. सो दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज अ ट्युब्युलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ द हायपा, राईट. ओके, देन मॅसिलिया. आता मायसिलियम, सॉरी मॅसिलियम म्हणतो मी, मायसिलियम. आता मायसिलियम काय आहे, इट इज अ टँगलेड मास ऑफ द हायपा. मी टँगलेड ऑलरेडी सांगितलं, है ना. म्हणजे हा काय, हा हायपाचे, पण हायपा काय राहणार आहे, पूर्ण एकमेकांमध्ये गुंतून आणि खूप मोठ्या अमाऊंट मध्ये राहणार आहे. म्हणजे मोठा म्हणजे काय, मास, आणि टँगलेड म्हणजे गुंतलेलं, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे कोणतं गुंतलेले, हायपा. मग त्याला आपण काय म्हणतो, मेसिला. सो मेसिला इज नथिंग बट अ वर्ड, इट इज अ टँगलेड मास ऑफ द हायपा. मी ऑलरेडी तुम्हाला बोललो, हा तुमचा हायपा आहे आणि ही पण तुमच्या हायपा आहेत खाली, पण हे हायपा काय आहे, पूर्ण एकमेकांमध्ये गुंतलेले. बघा, हे इकडे येतो, तिकडे एकमेकांमध्ये काय गुंतलेले, आणि एक मास तयार झालेला, हा पूर्ण काय तयार झालेला, मास तयार झालेला आहे. सो दॅट्स वाय आपण याला काय म्हणतो, मायसिलियम, है ना. मग आपण मायसिलियम अजून काय म्हणणार आहे, टँगलेड इज अ टँगलेड मास ऑफ द हायपा. हायपा इट इज अ इलॉंगेटेड सेल और इट इज अ ट्यूब लाईक थ्रेड लाईक स्ट्रक्चर, राईट ना. आणि इट इज अ बर्ड. आय होप तुम्हाला तिघं क्लास कळले असेल, नसेल कळले तर मला मेसेज ड्रॉप करा, मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ओके, हा. सो मूव्ह ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला काय दिलं आपण ते बघू. हा, आता मॉर्फोलॉजी ऑफ, सॉरी, आपण मॉर्फोलॉजी पहिली फंगायची, राईट. आता मॉर्फोलॉजी आपण नंतर काय पाहणार आहे, क्लासिफिकेशन पाहणार आहे आपण, कसले, फंगायचे, राईट. आता फंगल पण इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन तुम्हाला दाखवले कोणते कोणते फंगल इन्फेक्शन असतात. टिनिया असतात, कॅन्डिडा असतात, ओनिकोमायकोसिस इन्फेक्शन असतात, रिंगवर्म असतात, है ना. अजून काय असतात,
असतात, भरपूर असतात. स्किन डिसीज मध्ये पण तुम्हाला भरपूर फंगल इन्फेक्शन बघायला भेटणार आहे, बरोबर आहे ना. आता हे फंगल इन्फेक्शन कसे होतात, काय होतात तुम्हाला ऑलरेडी बोललो, बरोबर. विविध प्रकारचे असतात फंगल असतात. आपण पहिले ईस्ट, मोल्ड है ना, या प्रकारे. आता ईस्ट मध्ये पण काय असतात, मोल्ड मध्ये पण काय असतात ते तुम्हाला आपण ऑलरेडी डिस्कस केलं, बरोबर. आता ईस्ट कशामुळे ग्रोथ होते मी तुम्हाला सांगितलं. ईस्ट कशामुळे ग्रोथ होते, बडिंगमुळे. कारण की बडिंगचं प्रोडक्शन वाढलं तर आपलं काय असते, ईस्ट बनते है ना. किंवा ईस्टची ग्रोथ कोणामुळे होते, तर बडमुळे होतो. मी तुम्हाला बड ऑलरेडी दाखवलं. हायपाचे पण क्लासचे असतात, बरोबर. मायसिलिया पण असतात, हायपा काय असतात, इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतात त्यांचं, स्टोब्लॅक स्ट्रक्चर आहे ना, या प्रकारे. ओके. देन आता आपण क्लासिफिकेशन पाहणार आहे. तर क्लासिफिकेशन नुसार जाऊ आपण. तर क्लासिफिकेशन मध्ये आपला पहिला क्लास हा ईस्ट, काय आहे, ईस्ट, राईट ना. आता ईस्ट मध्ये आपल्याला काय दिले, दे आर द युनिसेल्युलर फंगाई. मी ऑलरेडी डिस्कस केलं तुम्हाला व्हॉट इज युनिसेल्युलर. सो युनिसेल्युलर वन्स अगेन परत एकदा सांगतो की युनिसेल्युलर इज ओनली वन और द सिंगल न्यूक्लियस present in the cell is called as a unicellular, right now. They occur in the spherical or it is a occurs in the spherical or helispodial cells. It's a spherical structure असेल किंवा helispodial cells असेल है ना. They are the reproduce माहिती नाही बरं. Then they are the growth, okay, they are the reproduced by the simple breeding, बरोबर. मी ऑलरेडी तुम्हाला बोललो की याचं प्रोडक्शन कशामुळे असतं, ब्लडिंग मुळे असतं, बरोबर आहे ना. ओके. तर हे कशामुळे बनतं, सॉरी, हे कशामुळं त्याचं डेव्हलपमेंट होतं, बडिंग मुळे, बरोबर आहे ना. तर ईस्ट कशामुळे डेव्हलप होते, बडमुळे. बडचं प्रोडक्शन वाढलं तर ईस्ट बनते है ना. दे ओनली ईस्ट विच कॅन द प्रोड्यूस द डिसीज. आता हा ईस्ट पण आपल्याला काय करतो, डिसीज प्रोड्यूस करतो, बरोबर आहे ना. कोणता डिसीज आपल्याला प्रोड्यूस करतो, क्रिप्टोकोकस निओफॉर्मस, अशा प्रकारचा हा डिसीज आपल्याला प्रोड्यूस करतो, कोण, ईस्ट. आणि इट इज नथिंग बट इट इज युनिसेल्युलर, इट इज स्फेरिकल स्ट्रक्चर एज वेल एज इट इज रिप्रोड्यूस बाय द बडिंग, राईट ना. आणि कोणता डिसीज प्रोड्यूस करतो तो, क्रिप्टोकोकस निओफॉर्मस, राईट ना. आपला दुसरा क्लास आहे ईस्ट, ईस्ट लाईक फंगाय. आता आपण पाहिलं ईस्ट, पण आता ईस्ट लाईक फंगाय कोणते असतात ते तुम्हाला सांगतो. तर ईस्ट लाईक फंगाय जे असतात, दे ग्रो द partly as a yeast and partly as a elongated cell. म्हणजे यांची ग्रोथ कशामुळे होते, एक तर ईस्ट मुळे होते, राईट, किंवा इलॉंगेटेड सेल. म्हणजे कोणती इलॉंगेटेड सेल, कोणती, मी ऑलरेडी बोललो, इट इज अ हायपा. कोणती, हायपा है ना. हायपाची कोणती, इलॉंगेटेड सेल येते, बरोबर. मग ते हे कशामुळे ग्रोथ होईल तुमचं, एक तर, ओके प्रसाद, ठीक आहे. तर आपली जी ईस्ट असते, ईस्ट लाईक फंगाय, तर ईस्ट लाईक फंगाय जी असते आपली वाली, ती ग्रो होते आपली कशामुळं, ईस्टमुळं किंवा इलॉंगेटेड सेलमुळे. आता ईस्ट कशामुळे ग्रोथ होते, बडमुळं, बडिंगमुळं, राईट ना. आणि इलॉंगेटेड सेल कोणती, आपली हायपा, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपली ग्रोथ होते, आपली सॉरी ईस्टची ग्रोथ होते, राईट ना. देन कॅन्डिडा अँड एलिबेकन इज अ पॅथोजेनिक ईस्ट लाईक अ फंगस, बरोबर. आता कॅन्डिडा इन्फेक्शन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कॅन्डिडा इन्फेक्शन मध्ये कोणते, जे नखामध्ये इन्फेक्शन होतात, पहिली इमेज तुम्ही पाहिली असेल इन्फेक्शन मध्ये कोणती, फंगसची. तर त्याच्यामध्ये नखामध्ये काय असतं, त्यांची मायक्रोजेनिक ग्रोथ होते, किंवा आपल्या डोक्यामध्ये पिंपल लाईक थोडंसं ग्रोथ होते, त्याच्यामध्ये ब्लिडिंग होती. अशा प्रकारचे जे फंगसचे डिसीज असतात त्याला आपण काय म्हणतो, कॅन्डिडा आपण म्हणतो त्याला, बरोबर. देन आपला थोडा आहे मोल्ड. आपण कोणता पाहिला, ईस्ट पाहिला, ईस्ट लाईक फंगाय पाहिला. आता आपण पाहणार आहे मोल्ड, बरोबर. आता मोल्ड मध्ये आपल्याला काय दिलं आहे की मोल्ड इट इज अ फिलामेंटस फंगाय. कोणती, फिलामेंटस. आता फिलामेंट तुम्ही सगळ्यांनी पाहिली, मी तुम्हाला फिलामेंट दाखवली है ना. तर फिलामेंट्स जसं त्याचं काय असतं, स्ट्रक्चर असतं, बरोबर. आता दे फॉर्म अ ट्रू मॅसिला. आता हे कुठून असतं, ते मॅसिल्यामधून असतं. आणि दे आर ऑल्सो रिप्रोड्यूस द फॉर्मिंग डिफरंट टाइप ऑफ द पोर्स. आता हे काय फॉर्म करतात, स्पोर्स. आता स्पोर्स हा जरा नवीन शब्द आलेला आहे, पण मी तुम्हाला ते सांगतो स्पोर्स कसे असतं, बरोबर. आता स्पोर्स काय असतात ते तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतो. फक्त स्पोर आता लक्षात ठेवा, ते कशा, त्याचं रिप्रोडक्शन कोणत्या फॉर्म मध्ये होतं, डिफरंट टाइप ऑफ द स्पोर्स, बरोबर आहे. देन डर्मॅटोफाइट्स आर द पॅथोजेनिक मोल्ड. आता डर्मॅटोफाइटिस डिसीज असतात ते कोणते, टीनिया वगैरे, आपण इमेजेस पाहिले टीनियाचे आहे ना. तर त्या प्रकारे, ओके. देन आपला चौथा क्लास आहे, तो चौथा क्लास आपण, एक मिनिट, ठीक आहे. आपला चौथा क्लास आहे डायमोर्फिक फंगाय. आता डायमोर्फिक फंगाय जे असतात ते त्यांची ग्रोथ कशामुळे असते, फिलामेंट्स मुळे पण असतात, बरोबर. पण फिलामेंट्स मुळे आपली मोल्ड पण ग्रोथ होते, बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त पण येते ईस्ट मुळे पण ग्रोथ होते. आणि ईस्ट कशामुळे ग्रोथ होते, बडिंग मुळे, बड मुळे, लक्षात ठेवा है ना. आणि डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ अ ग्रोथ, त्याची जी ग्रोथ असते ते डिपेंड करतं कशावरती, कंडिशनवरती. वेगवेगळ्या कंडिशन असतात, बरोबर. आता इथे आपल्याला दिले इन कल्चर ऍट 37 डिग्री सेंटीग्रेड. आपण 37 डिग्री सेंटीग्रेडला कल्चर बनवतो, त्याच्यामध्ये आपण त्याची ग्रोथ करतो. कोणाची, कोणती फंगायची, डायमोर्फिक फंगायची, राईट. आणि डायमोर्फिक फंगायची ग्रोथ कशामुळे होते, फिलामेंट्स अँड ईस्ट, बरोबर. आणि ईस्ट कशामुळे होते, बर्ड्समुळे, राईट ना. ऑर इन टिश्यू दे मे बी अ ग्रो ॲज अ ईस्ट. आणि त्याचा कल्चर
आपण जो बनवतो कल्चर मीडिया ज्याच्यामध्ये आपण ग्रोथ करणार आहे कोणाची मायक्रो ऑर्गॅनिझमची, मग ते फंगाय असेल, मग ते बॅक्टेरिया असेल, ते प्रोटोझोआ असेल किंवा व्हायरस असेल, वरती पण असेल ते है ना. हे आपण किती डिग्री सेंसिग्रेडला करतो, 22 डिग्री सेंसिग्रेडला है ना, इन द सॉइल, कशामध्ये सोइल्समध्ये है ना. आणि ते मे ग्रो ॲज अ मोल्ड, आणि ते मोल्डच्या फॉर्ममध्ये यांची ग्रोथ होत असते है ना. तर हे आपले क्लासिफिकेशन होते बेस्ड ऑन देअर मॉर्फोलॉजिकल. आणि मॉर्फोलॉजी म्हणून मी तुम्हाला आधी घेतली, कारण की तुम्हाला आधी जर तुम्ही क्लासिफिकेशन घेतलं असतं तर तुम्हाला कळालं नसतं. आणि मॉर्फोलॉजी पण आपण पाहिली, त्याच्या अगोदर आपण डायग्रामॅटिकली समजून घेतलं, जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल. आय होप तुम्हाला कळालं असेल, नसेल कळालं तर मला मेसेज ड्रॉप करा, मी परत समजवण्याचा प्रयत्न करेल. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला दिले गेलेले की सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द फंगाय. आता आपण सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन पाहणार कोणाचे, फंगायचे. ते कसं ते सांगतो. हा, आता इथं काय जास्ती अवघड नाही, एकदम सिंपल तुम्हाला सांगतो. आपण स्कोर आधी पाहिला होता, स्कोर काय मी तुम्हाला बोललो होतो की नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो, पण तुम्हाला इथं सांगतो स्कोर्स काय असतो. बरोबर, आता स्कोर कसा असतो, एक मिनिट इथे मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. इथं ड्रॉ करण्यासाठी तर काहीच नाही, ठीक आहे. हा, तर स्पोर्ट्स कसं असतं, एक तुम्हाला एक डॉट राहणार आहे, ज्याच्यात तुमचं काय राहणार आहे, न्यूक्लियस राहणार. काय राहणार आहे तुमचं, न्यूक्लियस, एक डॉट राहणार आहे. बरोबर, आणि एक सेल असेल, पूर्ण एक सेल असेल. बरोबर, सेल कशी राहणार आहे, म्हणजे इथून एक वरून अशी एक लाईन राहील. बरोबर, आणि खालून अशी एक लाईन राहील. इमॅजिनेशन करा फक्त. बरोबर, वरून एक लाईन राहील आणि खालून एक लाईन राहील. त्याच्यामध्ये तुमचं फक्त एक डॉट असेल, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. बरोबर, मग अशा प्रकारे जे असतात त्याला आपण म्हणतो स्पोर्ट्स. बरोबर आहे ना. आता हे असतात स्पोर्ट्स, मग आपण त्याला काय म्हणतो, युनिसेल्युलर, कारण की त्या सेलमध्ये फक्त एकच स्पोर्ट्स आहे किंवा एकच न्यूक्लियस आहे. बरोबर आहे ना. पण त्या पूर्ण सेलमध्ये, म्हणजे वरती पण एक लाईन मी ड्रॉ केली फॉर एक्झाम्पल, खाली पण मी एक लाईन ड्रॉ केली, आणि परत डॉट दिला, परत एक उभी लाईन मारली, परत डॉट दिला, परत एक उभी लाईन मारली, परत डॉट केला, आणि परत एक उभी लाईन डॉट केली. म्हणजे काय होतं इथं की मल्टी काय स्पोर्ट्स आहे, म्हणजे मल्टी न्यूक्लियस याच्यात एक सेल्स मध्ये आले, म्हणजे एकापेक्षा जास्त आले. बरोबर आहे ना. तर त्याला आपण म्हणतो अस्पोर, त्याला आपण काय म्हणतो, अस्पोर या पद्धतीने ना. आता स्पोर तुम्हाला कळलं असेल, स्पोर्ट्स काय सेल्समध्ये एक न्यूक्लियस फॉर्म्स मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो स्पोर्ट्स, राईट. आता याचं क्लासिफिकेशन केलं आपण बेस्ड ऑन देअर स्पोर्ट्स वरती. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन देअर सेक्सुअल स्पोर फॉर्मेशन. बरोबर, तो जो स्पोर्ट्स फॉर्म करतो त्याच्या बेसिसवरती आपण याला क्लासिफाय केलेलं. पहिला जो क्लास पाहिला आपण तो मॉर्फोलॉजीच्या बेसिसवरती पाहिला होता, राईट. आता याच्यात पहिला क्लास आपला लोअर फंगाय आणि दुसरा आहे हायर फंगाय, है ना. तो लोअर फंगाय आणि हायर फंगाय मध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सांगतो ते कसं असतं, काय असतं, एक्झाम्पल पण इथं दिलेले, राईट. आता आपण पाहणार आहे पहिला आपला लोअर फंगाय. सो व्हॉट इज द लोअर फंगाय ते तुम्हाला सांगतो. तो लोअर फंगाय इट इज अ पायपोमायटेसिस. इट इज काय, पायपोमायटेसिस, अँड दे आर अ नॉन सेपरेट हायपा. हे काय, नॉन सेपरेट हायपा, म्हणजे जो आपला हायपा तुम्ही पाहिला, राईट. त्या हायपामध्ये तुम्ही मध्ये डॉट पाहिले असतील, राईट. आता ते सेपरेट नसतात, म्हणजे काय, पूर्ण एक सेलमध्ये एकच हायपा असेल. बरोबर आहे ना. म्हणजे हायपा असतील एक जास्त, लॉट्स ऑफ हायपा पण असू शकतात, एकापेक्षा जास्त हायपा पण असू शकणार, पण त्याला सेपरेट केले गेलेले नाही. इथं ड्रॉ करण्यासाठी पेन्सिल येत नाही, हे ड्रॉ करून दाखवलं असतं तुम्हाला, है ना. इमॅजिनेशन करा परत एकदा. हे बघा, इथं मी एक लाईन ड्रॉ केली, राईट. हा, आणि खाली पण एक लाईन ड्रॉ केली. बरोबर, आता इथे तुमचे स्पोर्ट्स आहे, इथे एक स्पोर्ट्स आहे, इथं एक स्पोर्ट्स आहे, इथे एक स्पोर्ट्स आहे, आणि इथे एक स्पोर्ट्स आहे. पण मध्ये तुम्हाला सेपरेशनच नाही त्यांना. बरोबर, त्यांना काय मध्ये सेपरेशन्स नाहीये. बरोबर, मग ते कोणते झाले, नॉन सेपरेटेड हायपा. बरोबर. हा, पण अजून एक डायग्राम ड्रॉ करतो, फक्त इमॅजिनेशन करा. इथं मी एक लाईन ड्रॉ केली, राईट. खाली पण एक लाईन ड्रॉ केली, मी स्पोर्ट्स काढले आणि उभी लाईन मारली, परत स्पोर काढली, परत उभी लाईन मारली. म्हणजे काय, या सगळ्या स्पोरला मी काय केले, सेपरेट केले. काय केले, मी स्पोरला सेपरेट केले. आता कळालं असेल तुम्हाला, सेपरेटेड अँड नॉन सेपरेटेड म्हणजे काय, स्पोरला सेपरेट करणं आणि स्पोरला नॉन सेपरेट करणं. म्हणजे पूर्ण एक सेलमध्ये नंबर ऑफ स्पोर असू शकतात, पण ते सेपरेट नसतील. बरोबर, किंवा मग नंबर ऑफ सेल असतील पण सेपरेट असतील. म्हणजे काय, ते दोघं एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व नाही होणार, या पद्धतीने ना. तर लोअर फंगाय मध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं, दे हॅव द नॉन सेपरेटेड हायपा, राईट. अँड दे मेनी फ्रॉम द असेक्सुअल और सेक्सुअल स्पोर, है ना. ते आयदर असेक्सुअल असेल किंवा आयदर सेक्सुअल असेल, व्हॉट एव्हर, दोघांपेक्षा कोणताही असू शकतो, राईट ना. आणि देन मग आता असेक्सुअल जर कधी स्पोर्ट्स असतील, मग त्याला आपण कोणतं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो स्पोरॅंगो स्पोर्ट्स. त्याला काय म्हणतो, स्पोरॅंगो स्पोर्ट्स. कोणाला म्हणतो, जे असेक्सुअल स्पोर असतील ते. आणि नंतर आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, विच आर द कंटेंट विदिन द स्पोरेंजिया. स्पोरेंजिया च्या कंटेंट्स मध्ये असतो, आणि ते असेक्सुअल स्पर्म मध्ये असतील तर आपण त्याला काय म्हणतो, स्पोरेंजिओ स्पोर्स, राईट. आणि सेक्सुअल स्पोर असतील, आपण अगदी काय पाहिलं, असेक्सुअल. आता सेक्सुअल स्पोर आणि स्पोर मी ऑलरेडी सांगितलं स्पोर काय असतात ते, है ना. आता स्पोर्स आपले जे असतात ते दोन टाईपचे स्पोर्स असतात. बरोबर, तर एक जो असतो आपला ओस्पोर्स इन सम फंगाय अँड झायगोस्पोर इन सम अदर. म्हणजे एक कोणता राहणार आहे, ओस्पोर्स राहणार आहे, आणि दुसरा आपला कोणता राहणार आहे, झायगोस्पोर्स, है ना. या प्रकारे. तर लक्षात घ्या, दोन क्लासेस होते, हायपर अँड हायर फंगाय अँड लोअर फंगाय. लोअर फंगाय मध्ये फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, इट इज अ नॉन सेपरेटेड हायपा,
आणि तुमचं जे हायर फंगाय राहणार त्याच्यात काय राहणार आहे सेपरेटेड हायपा. आता हायपा ऑलरेडी मी डिस्कस केलं, तुम्हाला नसेल कळलं तर मला परत मेसेज ड्रॉप करा, मी हायपा पण परत समजून सांगतो. ओके, आता मूव ऑन करू आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती. हा, आता इथं हायपा कोणता बनणार आपण हायर फंगायचं. आता हायपा इथं बघा बोल्ड केलेले आहे सेपरेटेड हायपा, दे हॅव द सेपरेटेड हायपा है ना. मेन डिफरन्स दोघांमध्ये एकच आहे बरोबर. लोअर फंगायमध्ये काय राहतो हायपा नॉन सेपरेटेड हायपा असतो आणि हायर मध्ये काय असतो सेपरेटेड हायपा असतो. मी डायग्राम तुम्हाला दाखवली होती, इमॅजिनेशन करून तुम्ही, आय होप तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नसेल तर मला मेसेज ड्रॉप करा, मी परत सांगतो आहे ना. आणि दे आर ऑल्सो डिवाइडेड इंटू 3 टाइप्स. आता हे 3 टाइप्स मध्ये यांना डिवाइड केले गेलेले आहे कोणाला हायर फंगायला बरोबर. आता पहिला कोणता आहे आपला ऍस्कोमायटोसिस. ऍस्कोमायटोसिस हा कोणता आहे फ्रॉम सेक्सुअल स्पोर्ट्स मधून आलेला असतो. हा कशामधून आलेला असतो सेक्सुअल स्पोर्ट्स मधून आलेला असतो. आणि दुसरा आपला कोणता बेसिडोमायटोसिस हा कोणता आपला, याला आपण म्हणतो बेसिडोस्पोर्स विच आर द प्रेझेंट इन द बॅसोडियम. हा कशामध्ये प्रेझेंट असतो बॅसोडियम्स मध्ये प्रेझेंट असतो राईट. आणि आपला थर्ड कोणता आहे फंगाय फंगी इम्परफेक्ट कन्सिस्ट ऑफ द फंगाय होल सेक्सुअल फेज और नॉन क्लिअरली नोन बरोबर. आपण सांगू शकत नाही क्लिअरली. फंगी जे असतात ते इम्परफेक्ट कन्सिस्ट ऑफ द फंगाय होल सेक्सुअल फेजेस राईट. अँड खाली एक लाईन दिलेले ऑल ऑफ देम द प्रोड्यूस अ सेक्सुअल अँड सेक्सुअल स्पोर्स बरोबर. ते सेक्सुअल पण किंवा असेक्सुअल स्पोर कोणतेही फॉर्म करू शकतो. अँड द असेक्सुअल स्पोर्स ऑफ ऑल दिस कॉल्ड ॲज अ कोनिडिया आपण म्हणतो. जे असेक्सुअल स्पोर असतो त्याला आपण म्हणतो कोनिडिया. तर यांच्या मॉर्फोलॉजी किंवा यांची जे आपण क्लासिफिकेशन पाहिले देअर ऑन मॉर्फोलॉजी और देअर ऑन काय म्हणतो आपण त्याला फंगायचे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आपण पाहिले बेस्ड ऑन देअर सेक्सुअल स्पोर्ट्स. तर कोणते कोणते स्पोर्ट्स असतात सेक्सुअल आणि असेक्सुअल स्पोर्ट्स असतात बरोबर. लोअर फंगाय हायर फंगाय दोघांमध्ये एकच डिफरंट आहे. लोअर फंगाय जो असतो तो नॉन सेपरेटेड हायपाचा असतो आणि हायर फंगाय जो असतो तो सेपरेटेड फंगायचा असतो बरोबर. हे लक्षात ठेवा. अँड याच्या मॉर्फोलॉजीच्या बेसिसवरती म्हणजे आता ईस्ट असेल तर ईस्ट कोणत्या प्रकारचे आपल्याला इन्फेक्शन डिसीज प्रोड्यूस करू शकतो कॉज करू शकते. ईस्ट लाईक फंगाय असेल तर कोणत्या प्रकारचे करू शकते कॅन्डिडा. मी ऑलरेडी तुम्हाला इमेजेस दाखवले कॅन्डिडा. नेलमध्ये इन्फेक्शन किंवा हेडमध्ये इन्फेक्शन डोक्यामध्ये इन्फेक्शन असतात ते है ना. डर्मॅटो पॅथोसाइट्स म्हणजे मोल्ड्स हे जे फंगाय आहे हे कोणतं आपल्याला डिसीज प्रोड्यूस करतात कॉज करतात हे डर्मॅटोफायटेसिस म्हणजे टिनिया वगैरे है ना या पद्धतीने. ओके देन मूव ऑन करू आपल्या नेक्स्ट स्लाइडला ठीक आहे. एनी डाऊट एनी कन्सर्न्स एनी क्युरीज.